आवाज येतो का बघ प्रॉपर. गुड इव्हनिंग. आजचं कितवं लेक्चर आहे आजचं? हे माझं सेकंड आहे. आणि टोटल हिस्ट्री कोणतं कोणतं लेक्चर झालं आहे तुमचं? जिओग्राफी, नंतर सायन्स हिस्ट्री आणि इंग्लिश ग्रामर, 4 सब्जेक्ट झालेत. आणि इकॉनॉमिक्स बाकी आहे ना, आणि पॉलिटी बाकी आहे, 2 बाकी आहेत. ठीक आहे. आणि जे जे नव्हते ना लेक्चरला, सीसेट बाकी आहे, राईट, तो 2-3 तारीखला होणार. जे जे नव्हते लेक्चरला त्यांनी ऑनलाईन अटेंड करा, जे आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ठीक आहे. चालेल. आज मी सेकंड लेक्चर घेतो आहे करंट अफेअरचा. फर्स्ट लेक्चरमध्ये मी थोडं इंट्रोडक्शन दिलं होतं आणि सिलेबस सांगितलं होता फर्स्ट लेक्चरमध्ये. आज थोडं एक स्टेप पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन पेपर बघू आणि 1-2 टॉपिक्स बघू फक्त, बस जास्त नाही दाखवणार. फक्त एक क्वेश्चन पेपर घेतो मी मेन्सचा, तो घेणार आहे. आणि देन मग त्याला सोडवायचं कसं, किंवा मग नंतर सोर्सेस. आता थर्ड स्टेज आपण सोर्सेसकडे जाऊया, म्हणजे कुठून करायचं करंट, कोणत्या सोर्समधनं करायचं, कोणत्या एक्झामसाठी कोणत्या सोर्समधनं करायचं, हे सगळं. ठीक आहे. तर त्या आधी थोडक्यात मी आपण पुढे जाऊयात हळूहळू. ठीक आहे. हे तर काय माहिती आहे तुम्हाला. आता नवीन बॅच चालू होते आपली 1 तारीखपासून, 1 एप्रिलपासून सब्जेक्ट लेक्चर्स चालू होत आहेत. आणि इव्हनिंग बॅच आहे आणि 2027साठी आहे. ठीक आहे ही बॅच. 2027 मेनली फोकस 2027 आहे. कारण आत्ता बॅच सुरू करतो तर संपवायला वेळ लागेल, तर तो काय आत्ता पण आपण लगेचच्या एक्झामसाठी नाही घेत आहेत ती बॅच. ठीक आहे. सो 1 एप्रिलपासून सुरू होते. 8-9 महिने लागतील सिलेबस कव्हर व्हायला. नंतर टेस्ट सिरीज, नंतर रिव्हिजन, या सगळ्या गोष्टीला वेळ लागेल. सो म्हणून 2027. सो ते असं आहे. MPSC कंबाईनसाठी मेन फोकस आहे आपला, तर तिथं आपण त्या एक्झामला टार्गेट करतो आहे मेनली. सो मेन फोकस आपला तोच आहे. हां, इव्हनिंग बॅच असेल 6:30 to 8:30 टाईम. आता बॅचमध्ये काय काय असेल, प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत सगळं जे काय असेल. इंटरव्ह्यू PSIला आहे आणि ते टायपिंग टेस्ट क्लेरिकलला आणि टॅक्स असिस्टंटला असते. ठीक आहे, तुम्ही करायची असते. ठीक आहे. टेस्ट सिरीज असतील आणि रिव्हिजन PYQ मॉड्यूल असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. सगळ्या गोष्टी जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा सिलेबस कवर होईल असं म्हणू शकतो आपण. अदरवाईज नुसतं शिकवून झालं म्हणजे सिलेबस कवर झाला असं म्हणता येणार नाही. ठीक आहे. पुढे आता डिलिंग विथ 2026 एक्झाम्स. मग तुम्ही विचारलं आत्ता येतात त्या एक्झाम्सला काय करायचं ना, मग तुम्ही विचारलं तो नेक्स्ट क्वेश्चन तुमचा. तर आत्ता त्या परीक्षांसाठी आपण एक रिव्हिजन प्रोग्राम राबवतो आहे. ठीक आहे. रिव्हिजन प्रोग्राम कसा असेल तर PYQ बेस्ड असेल पूर्ण. विशाल गोलप सर घेतील, हिस्ट्रीचे सर घेतात ते, कारण त्यांचा अनुभव चांगला आहे. 4 इंटरव्ह्यू दिलेले आहेत राज्यसेवाचा, 1 UPSC इंटरव्ह्यू दिला आहे आणि प्रत्येक मेन्सला ते असतात. सो PYQ थ्रू रिव्हिजन, आणि त्यातून 10 मार्क कसे वाढतील तुमचे. ठीक आहे. 10-15 मार्क त्यातून कसे वाढतील, कारण सगळ्याच गोष्टी आहेत ना अभ्यासावर डिपेंड नाही आहेत. तुम्हाला काही गोष्टी ह्या लॉजिकली टॅकल कराव्या लागतात एक्झाममध्ये. आपली एक्झाम लॉजिकची आहे मोस्टली. स्मार्ट मूव्ह खेळावे लागते. तुम्हाला दाखवतो नंतर, काही क्वेश्चन्स घेऊन दाखवतो तुम्हाला कसं करावं लागतं, काय करावं लागतं. तुम्ही सगळं म्हणाल की अभ्यासच करावा लागतो, अशातला भाग नाही. सो ॲक्टिव्ह राहावं लागतं मल्टी डायमेन्शनली. सो ते क्वेश्चन कसे सोडवायचे, क्वेश्चन बघून लगेच भीती वाटते आपल्याला. मोठा क्वेश्चन बघितला तर त्याला कसं टॅकल करायचं, या सगळ्या गोष्टीसाठी एक रिव्हिजन मॉड्यूल विथ PYQ आपण राबवणार आहोत. मग ते विशाल सर घेतील तुमचं. ठीक आहे. आणि मध्ये मध्ये मी पण घेईल मग. ठीक आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे बघा, मी सांगितलं ते डीलिंग विथ 2026 एक्झाम. वी आर गोइंग टू लॉन्च अ PYQ प्रोग्राम. ठीक आहे. PYQ प्रोग्राममधून आपण जास्तीत जास्त जितका कंटेंट देता येईल तितका देणार. हां, ओके. कारण सगळा सिलेबस तो कवर करता येणार नाही. आता ॲप्रोचच देता येईल आपल्याला मेनली. ओके. सो आता पुढे जात आपण, मी इथं लिहिले आहे बघा. ग्रुप Aची परीक्षा कधी आहे? 31 मेला. जवळपास 66 दिवस आहेत त्याला राज्यसेवा. त्यानंतर ग्रुप Bची परीक्षा कधी आहे? 14 जूनला. किती दिवस आहेत? 80 नंबर. म्हणजे 80 म्हणजे काय कमी दिवस नाही आहेत, लक्षात घ्या. मी जरी बोललो की रिव्हिजन प्रोग्राम करतोय आपण, तरी पण तो रिव्हिजन नाही, सिलेबस 2-3 वेळा रिवाईज होईल किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा. जर अभ्यास तुमचा आधी झालेला असेल तर काय अडचण नाही येणार. जे नवीन आहेत त्यांचा पण सिलेबस होईल, म्हणजे हे पण सांगतो. पण
बसावं लागेल 7-8 तास, अदरवाईज नाही होणार बघ. ठीक आहे. गट क ची परीक्षा कधी आहे? लगेचच जुलैमध्ये. हां, जुलैमध्ये आहे परीक्षा गट क ची. त्यानंतर पुढची परीक्षा ह्याच वर्षी मेन्स कधी आहे? गट ब ची 17 मेला. म्हणजे जी मेन्स आत्ता ही 24ला प्री झाली आहे त्याची मेन्स आहे 17 मेला. ठीक आहे, ओके. आणि त्यानंतर गट क ची मेन्स आहे 7 जूनला. त्याला किती दिवस? 73 डेज आहेत. सो ह्या परीक्षा आता जवळजवळच आहेत एकमेकांच्या, अगदी लांब नाही आहेत, जवळजवळच आहेत. ठीक आहे. सो ह्या परीक्षा तर MPSCच्या झाल्या. देन UPSC प्रिलिम्स कधी आहे? 24 मेला. 59 नंबर ऑफ डेज आर देअर. UPSCसाठी आपण वेगळं करणार आहेत कारण UPSC वेगळंच आहे पूर्ण, कंबाईन UPSC वेगळं आहे पूर्ण. ओके, तो त्या पद्धतीने वेगळं करू आपण. आणि स्पेसिफिकली करंट अफेअर बाबतीत बोलायचं असेल तर मग इतर जे एक्झाम्स आहेत SSC, रेल्वे, बँकिंग आणि तलाठी BMचं वगैरे ह्या, त्याचं करंट अफेअर हेच आहे कंबाईनचं, काय वेगळं करंट अफेअर नाही त्याचं. ठीक आहे. सो त्यामुळे असं त्याला वेगळं काहीतरी नाव देऊन काहीतरी वेगळी बॅच करण्याचा अर्थ नाही काय. ठीक आहे. तो करंट अफेअर हे जे इथं शिकतो आपण तेच करंट अफेअर तिथं आपल्याला युजफुल आहे. ओके. आता हे झालं एक्झाम्सचे डेजबद्दल. हे माहिती पाहिजेच किती डेज राहिले. आपण कॅल्क्युलेशन नाही करत किती दिवस राहिले, किती दिवसात आपण करू शकतो. सो कॅल्क्युलेटिव्ह खेळायचं कधी. ठीक आहे. आता ह्याच्यात पण टेस्ट सिरीज असतील. हां, मी हे सांगायचं राहिलो. सो रिव्हिजन विथ PYQ प्लस टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज टू टेस्ट टाईम वगैरे मॅनेजमेंट वगैरे तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज द्यावे लागतील. इथं बसून ऑफलाईनमध्ये जसे आयोगाचे टेस्ट सिरीज होतात तशाच पद्धतीनं 11 ते 12 संडेला एक दिवस टेस्ट असेल आणि त्याच दिवशी रिव्हिजन लेक्चर्स असतील सॅटर्डे संडे. ठीक आहे. सो त्या दिवशी असेल सॅटर्डे संडेला रिव्हिजन प्रोग्राम तुमचा त्या ठिकाणी असेल. ओके. म्हणजे ज्यांचा सिलेबस चुकतोय जरी राहतोय कुठेतरी तो तिथून भरून निघेल. 2-3 वेळने भरून निघेल सिलेबस. एकतर तुम्ही स्वतः रिडिंग करणार, एकतर आम्ही लेक्चर घेणार इथं, तिसरी वेज आहे टेस्ट सिरीज आम्ही घेणार आहेत, चौथा वे आहे तो म्हणजे रिव्हिजन प्रोग्राम घेणार आहेत. कुठून तरी सिलेबस कवर होणारच आहे. जरी इथून चुकलं तर तिथून कुठून तरी भरून निघेल. ओके. तो होणार आहे. फक्त कनेक्टेड राहा सो दॅट मग आम्हाला पण ते मजा येईल करताना काम. ठीक आहे. पुढे आता हे रिव्हिजन प्रोग्रामसाठी वगैरे जे कोण येणार असतील त्यांना फक्त कंपल्सरी आहे कारण तो सिरियस प्रोग्राम आहे. कारण आमचा सुद्धा वेळ त्याच्यामध्ये आम्ही देतो आहे. सो कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. म्हणजे जे बाहेरचे पण लोक असतील त्यांनाही आणि क्लासेसच्या लोकांना तर आपण आहोतच, कन्सिडर करतोय. ठीक आहे. आता करंट अफेअर्सवरती होत आपण मेन आपला जो काही सब्जेक्ट आहे तो. ठीक आहे. हे ठेवायचं. आता करंट अफेअरचा रोल कुठे कुठे आहे? प्रिलिम्समध्ये आहे, मेन्समध्ये आहे आणि इंटरमध्ये, तिन्ही ठिकाणी आहे करंट अफेअरचा रोल. आता प्रिलिम्स म्हणताना बघा, आता आपल्या जे काही परीक्षा आहेत UPSCपासून, UPSCमध्ये 3 स्टेजेस आहेत, प्री, मेन्स, इंटरव्ह्यू. म्हणजे UPSCमध्ये करंटचा रोल खूपच आहे. म्हणजे तुम्हाला परवा पण मी दाखवलं नंबर जवळपास 22 प्रश्न आहेत करंटचे. आणि इतर सब्जेक्ट जे आहेत त्याला पण करंटचा बेस असतो UPSCला, ते मी दाखवलं पण होतं परवा. ओके. सो प्रिलिम्समध्ये, मेन्समध्ये, इंटरव्ह्यूमध्ये, मेन्समध्ये तर असतोच UPSCचे सगळे क्वेश्चन्स आहेत करंट रिलेटेडच असतात. ओके. देन इंटरव्ह्यूमध्ये पण इंटरव्ह्यूसुद्धा करंटचे इश्यूज तुम्हाला विचारले जातात इंटरव्ह्यूमध्ये. सो सेम अबाउट राज्यसेवा. देन आपण येतो कंबाईनकडे. प्री आणि मेन्स असते कंबाईनमध्ये. PSIला इंटरव्ह्यू असतो तर तिथेसुद्धा प्रीमध्ये पण 10 प्रश्न, प्रीमध्ये 15 प्रश्न, मेन्समध्ये 10 प्रश्न कंबाईनला. लक्षात घ्यायचं, प्रीमध्ये 15, मेन्समध्ये 10. ठीक आहे. UPSCला प्रीमध्ये ॲव्हरेज 22-23 प्रश्न प्लस होणार, कमी नाही होणार. आणि बाकीच्या सब्जेक्टला करंटचा बेस असतो. राज्यसेवामध्ये प्रिलिम्सला करंट अफेअरचे प्रश्न किती असतात? 15. मेन्सला अगेन मेन्समध्ये सगळेच आलं, GS1, GS2, GS3, GS4 सगळे पेपर्स करंटशी रिलेटेड असणार तुम्हाला, सेम ॲज UPSC. ठीक आहे. खाली कंबाईनला आलो तर मग प्रिलिम्सला 15 प्रश्न, मेन्सला 10 प्रश्न. लक्षात ठेवा, जर हे लक्षात आलं पाहिजे की कोणत्या एक्झामला किती प्रश्न आहेत, कोणत्या स्टेजला किती प्रश्न आहेत हे माहीत पाहिजे. तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन काय करणार मार्कांचं, बरोबर. सो 15 प्रश्न प्रिलिम्सला असतात, 10 प्रश्न मेन्सला असतात कंबाईनला, गट बला सेम गट क. ओके. गट कला पण सारखंच आहे. नंतर इतर ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत SSC, रेल्वे, बँकिंग ह्या परीक्षा, तिथे 25 मार्काचं GK असतं टोटल. त्याच्यात 4-5 प्रश्न करंट अफेअरचे असतात. 4-5 किती? 4-5. सो करंटचा रोल असं वरती जास्त वाढत जातो आहे. आपण कुठे आहेत? कंबाईन म्हणजे मी म्हणतो सेंटरला आहे कंबाईन, मिडमध्ये आहे गट ब, मध्य मार्ग आहे तो, मध्यम मार्ग. सो इथून वरती पण जाऊ शकता, इथून
खाली पण येऊ शकता. त्याला वरती जायचं त्यांनी वरती जावा, खाली यायचं त्यांनी खाली जावा, पण सेंटर पकडून चला. ठीक आहे. सो म्हणून हा कंबाईनचा आपण जास्त फोकस का करतो आहे, कारण आपण दुसरीकडे जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो, तिकडे पण जाऊ शकतो. सेंटरला आहे कंबाईन. ठीक आहे. आणि शिकवताना पण आमचा अप्रोच तोच असेल की सेंटर धरून शिकवायचं, थोडं वरचं पण सांगायचं, थोडं खालचं पण सांगायचं, सो दॅट तुम्हाला पण एक अप्रोच मिळेल की ॲडॅप्टेशन काय करावं लागेल. आता करंट अफेअर काय वेगळंच नाही, मी सांगतो तुम्हाला. UPSC असेल किंवा कंबाईन असेल, करंट अफेअर सारखंच आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स किंवा टाईप ऑफ क्वेश्चनसुद्धा जवळपास सारखेच असतात. टाईप ऑफ क्वेश्चनसुद्धा दाखवतो तुम्हाला कशा. ठीक आहे. पुढे हा रोल झाला करंट अफेअरचा. आता डिरेक्शन म्हणजे महत्त्वाचं काय माहिती का, इथं डिरेक्शन महत्त्वाचे आहे सगळ्यात. अभ्यास करताना डिरेक्शन फार महत्त्वाची आहे की एक्झॅक्टली व्हॉट टू डू. आता तुम्हाला हा प्रश्न खूप पडतो की आता काय करू मी, हा प्रश्न खूप पडतो. म्हणजे कधीही तुम्ही हरवता जेव्हा अभ्यासातनं, किंवा 2-4 दिवस गॅप पडतो, किंवा कधी ऑलमोस्ट कधी म्हणजे सकाळी उठल्यावरती किंवा अभ्यासाला सुरुवात केल्यावरती सुद्धा पहिला प्रश्न पडतो की काय करू, आता काय करू. ठीक आहे. सो आणि एक्झॅक्टली काय केलं पाहिजे. आता हे जर का माहिती असेल ना एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, तर हा प्रश्न पडणार नाही तुम्हाला. पडतंय बरोबर ना. डिरेक्शन माहिती असेल तुम्हाला, काय केलं पाहिजे ते कन्फर्म असेल डोक्यात. मला माहिती आहे करंटला 15 क्वेश्चन येतात पहिला, करंटला 10 प्रश्न मेन्सला. ठीक आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी सगळे हिस्ट्री, जिओग्राफी 10-10 प्रश्न, बाकीच्या सब्जेक्टला 15-15-15 आणि 20 प्रश्न मॅथमॅटिक्सला प्रिलिम्सला. हे जर का माझ्या डोक्यात फिक्स असेल तर मी पहिलं काय करणार, जास्त वेटेजचा टॉपिक कोणता आहे किंवा घटक कोणता आहे, मॅथमॅटिक्स आहे. मग मी ह्याला वेट दिला पाहिजे ना, व्हॉट टू डू. तर मॅथमॅटिक्स केलं पाहिजे आपण कंबाईन प्री काढायचे असेल तर. ठीक आहे. परत आता मेन्सचं फॉर एक्झाम्पल येऊ आपण. मेन्समध्ये सायन्स टेकचे 20 प्रश्न 22 प्रश्न आहेत. परत मॅथमॅटिक्सला 20-22 प्रश्न आहेत. परत तुमचं एन्व्हायरमेंटला प्रश्न आहेत, RTS कम्प्युटर नॉलेजचे प्रश्न आहेत. म्हणजे हा जो पूर्ण पोर्शन आहे ना, तो जवळपास 55 मार्क्सचा आहे मेन्समध्ये कंबाईनला. किती? 55 मार्क्स आउट ऑफ 100. ठीक आहे. सो मेन्सला 2 पेपर असतात कंबाईनला, माहिती आहे ना, पेपर 1 पेपर 2. पेपर 1 लँग्वेजमध्ये मराठी इंग्लिश 50-50, आणि इकडे GKमध्ये सगळे सब्जेक्ट प्रिलिम्सचे प्लस टू दॅट ॲडिशनल टॉपिक्स. कोणते? RTI, RTS, त्यानंतर कम्प्युटर, GIS, GPS आणि एन्व्हायरमेंट. ठीक आहे. आणि काय राहिलं, एवढंच आहे आत्ता तर सगळं तर. ठीक आहे. सो हे माहिती पाहिजे. सो काय केलं पाहिजे हे जर का फिक्स असेल ना तुमचं, तर मग काय करू हा प्रश्न पडणार नाही. सो हे फिक्स करा. आता एक्झाम तर फिक्स आहे आपली, मग एक्झाममध्ये काय केलं करायचं, मग सब्जेक्टमध्ये टॉपिक, मग टॉपिकमध्ये काहीतरी अजून डीपमध्ये जाऊन जोपर्यंत एक्झॅक्ट आतमध्ये जात नाही ना आपण कोअरमध्ये सब्जेक्टचं, तोपर्यंत सोडायचं नाही. ठीक आहे. मग तेव्हा क्लिअर होतं आपण की व्हॉट टू डू नाव. ठीक आहे. हे झालं. कारण स्पीड महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही स्पीडमध्ये जाल, तुम्ही स्पीडमध्ये सगळा अभ्यास कराल, पण तो ॲक्सिडेंट होतो मग स्पीडमध्ये. डिरेक्शन जर का प्रॉपर नसेल तुमच्याकडे, तर अभ्यास करून काय फायदा नाही. डिरेक्शन फार इझी आहे फाइंड आउट करणं, ते कशी ते पण सांगतो. PYQs बघायचे, आणि PYQचं जितकं ॲनालिसिस चांगलं आहे ना तुमचं, तितकी तुमची डिरेक्शन परफेक्ट आहे. हे पण सांगतो कसं, ते पण सांगतो. ठीक आहे. ओके. आता 3 इम्पॉर्टंट एलिमेंट्स आहेत आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे. पहिला काय, सिलेबस काय सांगतो तुम्हाला, व्हॉट टू डू. ठीक आहे. क्वेश्चन पेपर्स काय सांगतो, हाऊ मच टू डू, म्हणजे किती डेप्थमध्ये जायचं, कसं करायचं, पॅटर्न सांगतो एक्झॅक्टली. आणि देन सोर्सेस काय सांगतात, फ्रॉम वेअर टू डू. ठीक आहे. सो हे 3 क्वेश्चन इथून तुमचे फॉर ऑल सब्जेक्ट, नॉट फॉर ओनली करंट अफेअर. ठीक आहे. क्लिअर होणार तुमच्या. ओके. आता सिलेबस मी सांगितले तुम्हाला परवा, सिलेबस सांगितलं, तरी पण आपण एकदा फक्त रिवाईज करू फास्टमध्ये, जास्त वेळ नाही घेणार सिलेबससाठी. टॉपिक्स. ठीक आहे. काय काय होतं टॉपिक्स. पहिला पॉलिटिकल, राजकीय घडामोडी. आता सिलेबस मी जवळपास पाठच करून घेणार आहे तुमच्याकडनं, सो दॅट सिलेबस जर पाठ असेल ना तर मग खूप गोष्टी सोप्या होतात. ठीक आहे. पॉलिटिकल अफेअर्स, देन आर्थिक घडामोडी. ठीक आहे. त्यानंतर अहवाल व निर्देशांक, रिपोर्ट्स अँड इंडेक्सेस. देन ॲग्रिकल्चर अँड एन्व्हायरमेंट अफेअर्स, राईट, कृषी व पर्यावरण घडामोडी. देन विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी. ठीक आहे. त्यानंतर संरक्षण घडामोडी, पण डिफेन्स अफेअर्स. देन स्पेस अफेअर्स. हो. ओके. पुढे प्रमुख नेमणुका, अपॉइंटमेंट्स. ठीक आहे. त्यानंतर निधन वार्ता. लिहून घ्यायची गरज नाही, मी PDF देतो टेलिग्रामला.
देन स्पोर्ट्स अभ्यास, क्रीडा घडामोडी. नंतर महत्त्वाचे पुरस्कार, त्यानंतर योजना, स्कीम्स अँड इनिशिएटिव्स बाय गव्हर्नमेंट. देन रिजनल अफेअर्स, प्रादेशिक घडामोडी. त्यानंतर नॅशनल अफेअर्स. देन आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल. आणि महोत्सव, परिषदा, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस असतात, नॅशनल कॉन्फरन्सेस असतात ती. देन महत्त्वाचे दिनविशेष, इम्पॉर्टंट डेज. हा खूप महत्त्वाचा घटक आहे, जरी शेवटला आला असलं तरी. चर्चेतली पुस्तकं, बुक्स इन डिस्कशन, समित्या आणि आयोग, जसं की फायनान्स कमिशन आहे आत्ता 16वं. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र दोन्ही. त्यानंतर बजेट, महाराष्ट्राचं आणि भारताचं दोन्ही. आणि मिसलेनसमध्ये काही असू शकतं, म्हणजे तो जो आपल्याला सोर्स सापडणार नाही तो आपण टाकणार मिसलेनसमध्ये, संकीर्ण. ठीक आहे. आणि मी तुम्हाला मग प्रश्न घेतले होते काही, UPSC सांगितलं होतं, प्रश्न घेतले होते सगळे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून काय दाखवण्यासारखं नाही आहे, मी प्रश्न तर दाखवणारच आहे मी तुम्हाला. आणि इथं कनेक्शन सांगितलं होतं मी तुम्हाला, UPSC, MPSC, SSC, रेल्वे कंबाईन सगळ्या पेपर्समध्ये सिलेबसचं कनेक्शन काय आहे ते सांगितलं होतं मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये. ते लेक्चर आहे आपलं यूट्यूबला, तुम्ही बघू शकता. आता आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे येऊया. सेकंड स्टेज आहे आपली आजच्या लेक्चर. सिलेबस कवर झाला आहे. सेकंड स्टेज काय, 3 एलिमेंट्समधलं सिलेबस कवर झालं आहे. सेकंड एलिमेंट इज PYQ. ठीक आहे. सेकंड एलिमेंट तर PYQ कडे जातो आपण. ठीक आहे. PYQ कडे जाताना नुसतं PYQ सांगणार आणि उत्तर सांगणार आणि असं नाही, तर त्या क्वेश्चन मागे लॉजिक काय आहे, तो का बनला आहे तिथं, हे पण सांगतो मी. थोडंसं मी ॲनालिसिस चांगला करून आलो आहे, अभ्यास चांगला करून आलो आहे मी, ते तुम्हाला सांगायला आलो आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन पेपर सेकंड स्टेज. ठीक आहे. आणि थर्ड स्टेज काय असेल, आपली सोर्सेस, डेटा. ठीक आहे. तो सोर्सेसमधला डेटा मी तुम्हाला देईल नंतर. बट मेन इम्पॉर्टंट डिरेक्शन आहे पहिलं. डिरेक्शनमध्ये सिलेबस, देन क्वेश्चन पेपर. नंतर डेटा काय तुम्हाला जास्तीत जास्त वाचायचं आहे, मी तर सांगेनच, पण तुम्हाला जास्तीत जास्त वाचायचं आहे. मी काय सांगणार आहे, मी मोस्ट जे काही फेमस इव्हेंट्स आहेत ते मी सांगणार आहे. जसं नोबेल प्राईज आहे, जसं भारतरत्न अवॉर्ड आहे, जसं खेलरत्न आहे, त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार आहे, अर्जुन पुरस्कार आहे. जे मेजर इव्हेंट्स आहेत ना ते सांगितलेच पाहिजे, ते सगळेजणच सांगतात. तेच जर नाही सांगितलं तर मग लेक्चरचा फायदा नाही आहे. पण जे मायन्यूट इव्हेंट्स आहेत ना, छोटे छोटे इव्हेंट्स आहेत, ते तुम्हाला वाचले पाहिजेत, ते तुम्ही वाचले पाहिजेत. कारण पुस्तक पूर्ण असं समजा एवढं पुस्तक आहे, तर मी पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही एवढं. मी मेजर इव्हेंट्स आणि त्यातले ट्रिक्स सांगू शकतो, ते तुम्हाला कुठे युजफुल होणार ते पण सांगू शकतो. हे करून बाकीचं ॲनालिसिस आहे, बाकीचं जे काही रीडिंग आहे जास्तीत जास्त ते तुम्हाला बुक्समधूनच करायचं आहे. हे पुस्तक मराठीमधनं आहे, इंग्लिशमधनं सुद्धा आहे, हे सिम्प्लिफाईडचं आहे. ठीक आहे. करंट अफेअर इयर बुक आहे. हां, याचे मासिक पण येतं, मंथली पण येतं आणि इयर बुक पण येतं. ठीक आहे. इंग्लिशमध्ये येतं, मराठीमध्ये येतं. सो लँग्वेज बॅरियर तुम्हाला नाही आहे. ओके. आता क्वेश्चन पेपरकडे जाऊयात आपण. आता हा मी जो पेपर घेतला आहे ना, तो MPSC ग्रुप बी मेन्स 2024चा पेपर घेतला आहे. जवळचा, रिसेंटचा घेतला, रिसेंटचा. लास्ट एक्झाम वॉज MPSC ग्रुप C 2024. ती परीक्षा मी दिली होती आणि ही परीक्षा मी नाही दिली होती. हां, तर आता ह्याची मेन्स जी आहे ना ग्रुप बीची 2025ची, ती मेन्स मला द्यायची आहे, म्हणून मी हा पेपर ॲनालिसिस करून आलो आहे. आणि तो पण आहे, पण रिसेंटमधलाच आहे हा, त्यामुळे असं नाही माझ्या फायद्यासाठी नाही आलं, मी तुमच्या फायद्यासाठी आलो आहे. ठीक आहे. सो हा रिसेंटमधला पेपर आहे. जो ग्रुप C आणि ग्रुप बी. ह्याच्यानंतर मी ग्रुप C घेणार आहे, देन MPSC राज्यसेवा घेणार आहे, देन तिघांचं कनेक्शन घेणार आहे एकत्र. ओके. हे झाल्यानंतर मग देन आपण डिरेक्टली डेटाकडे जायचं, सोर्सेसकडे जायचं, अभ्यासाला सुरुवात करायची. ठीक आहे. एकदा डिरेक्शन समजली, मग करंट अफेअर कसं करायचं हे तुम्ही पण स्वतः, कारण हे पुस्तक कमी करायचं आपल्याला, हे पुस्तक पूर्ण वाचायचं नाही जसंच तसं वर्ड टू वर्ड. ठीक आहे. सो पूर्ण वाचताना पण तितका वेळ नाही द्यायचा आहे, असं नजरेने वाचायचं आहे, पटपट पटपट. जे महत्त्वाचं आहे ते वाचायचं, जे महत्त्वाचं नाही आहे ते सोडून द्यायचं. ठीक आहे. ओके. ही डेट काय 29 जून 2025ला झाली आहे मेन एक्झाम. आणि ग्रुप Cची मेन्स कधी झाली आहे, सप्टेंबर 2025ला. तू पण होती ना? हां, ही पण होती मेन्सला. ठीक आहे, चालेल. आता हा ग्रुप बी मेन्सच्या पेपरमधला 11वा क्वेश्चन आहे, म्हणजे आहे तसंच घेतलं आहे मी. सेट A आहे हा. सेट कोणता? A. 4 सेट असतात माहिती आहे ना, ABCD. सो सेट A मधला पहिला प्रश्न आहे. आता प्रश्न दिसताना जरा मोठा दिसतोय, बरोबर ना? दिसताना मोठा दिसतोय प्रश्न. आता मी वाचतो प्रश्न. हे काय आयुष मंत्रालयाने विश्व होमिओपॅथी दिन
10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला. आता हा प्रश्न कोणत्या टॉपिकचा आहे? कोणत्या टॉपिकचा आहे? इम्पॉर्टंट डेज, राईट. इम्पॉर्टंट डेजवरती, कारण तीनही क्वेश्चन डेजवरती आहे. म्हणून मी टॉपिक बघितलं ना, रिवाईज केलं परत. इम्पॉर्टंट डेजवरती आहे. सेकंड स्टेटमेंट काय आहे की 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024ची थीम काय, किंवा इंग्लिशमधनं कोण जास्तीत जास्त प्रेफरेबल काय, इंग्लिश का मराठी? मी काय वापरू? मिक्स वापरतो. हां, मिक्स वापरतो. ठीक आहे. सो 10th इंटरनॅशनल डे ऑफ योगा 2024 वॉज योगा फॉर नेशन बिल्डिंग, थीम दिली आहे. ठीक आहे. देन थर्ड स्टेटमेंट काय, आयुष मंत्रालयाने 11 फेब्रुवारी 2024 रोजी युनानी दिवस साजरा केला. आता बघा, ह्यातले 2 स्टेटमेंट्स आहेत ना, ए आणि सी, हे डिरेक्ट डेजवरती आहे, राईट. मधलं स्टेटमेंट काहीतरी वेगळं दिसतंय, त्याच्यात काहीतरी ॲडिशन आहे काहीतरी. ठीक आहे. सो चुकवण्याची जी ही असते ना, चुकवण्याची किंवा आयोगाची जी मेंटॅलिटी असते ना, ती इथे असते. म्हणजे जिथे जास्त डेटा देतात ना कधी कधी थोडं डिटेलमध्ये, तिथे ते चुकवतात. आता कसं ते सांगतो. आता ह्यामध्ये ना तुम्ही जर म्हणाल की मला सगळेच दिवस पाठ करायचे आहेत का, होणार आहेत का एवढे दिवस पाठ? खूप आहेत दिवस. म्हणजे तुम्ही ह्या पुस्तकात बघितलं ना तर खूप आहेत दिवस अगदी. म्हणजे जर प्रत्येक दिवसाला काहीतरी आहेच. वर्षाचे 356 सोडा, सर 356 सोडून द्यायचं, 300 दिवस पाठ करायचे, तर काही एवढं काय खायची गोष्ट नाही आहे. त्यामुळे आपण करताना महत्त्वाचे दिवस करायचे ना. मग महत्त्वाचे दिवस ते पण ठरतात कसे ना, हे पण आपलं लॉजिक बिल्ड झालं पाहिजे त्याच्यात, कसे ठरतात महत्त्वाचे दिवस. आता इथं काय आहे की हा कितवा आहे दिवस? 10वा दिवस आहे. ह्याचा जे इनिशिएटिव्ह आहे ना, योगा दिवस चालू कधी झाले माहिती आहे का? 2015ला. ठीक आहे. 14ला इनिशिएटिव्ह घेतलं आपण, युनायटेड नेशनमध्ये बिल पास झालं, भारताचा इनिशिएटिव्ह होता. ठीक आहे. 15पासून आपण दिवस साजरा करायला सुरुवात केली. 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस. ठीक आहे. मग आता त्याला किती वर्ष झाली? त्याला 10 वर्ष झाली ना, 10 इयर झाली ना कंप्लीट. म्हणून इथं ही लाईन महत्त्वाची आहे. ॲक्च्युली ह्या क्वेश्चनमध्ये ना, क्वेश्चन कुठे माहिती आहे का? मध्ये आहे फक्त. 2 स्टेटमेंटमध्ये प्रश्नच नाही आहे. समजा मला माहिती आहे योगा दिवसला 10 वर्ष पूर्ण झालेत आणि तो वेल नोन दिवस आहे, अगदी नाही आहे का बाहेरचा कुठला तरी असं आहे. तो वेल नोन दिवस आहे, माहितीच पाहिजे तुम्हाला योगा दिवस. ठीक आहे. जसं 9 डिसेंबर आहे, 17 डिसेंबर आहे, हे महत्त्वाचे दिवस आहेत. जसं नेहरूंची जयंती कधी साजरी करतो आपण, बाल दिवस 14 नोव्हेंबर ना, हे वेल नोन दिवस आहे, ते माहितीच पाहिजे. मग तसंच हा वेल नोन दिवस आहे 21 जून आणि त्याला झाली 10 वर्ष पूर्ण. सो करंट अफेअर्सचा जेव्हा अभ्यास करतो ना आपण, तेव्हा हा सिलेबसमध्ये येतो, रीडिंगमध्ये सुद्धा येणार, कारण मोठा येणार, कारण 10 वर्ष पूर्ण झाले त्याला. सो ह्याचं जर का डिटेल माहिती असेल तुम्हाला त्या वर्षीचं, तर हा प्रश्न लगेच सुटतो. मग तुमचे 2 माहिती जरी नसतील ना, तरी तुम्हाला काय फरकच नाही पडत. म्हणजे सगळा अभ्यास करायची गरज आहे का इथं? नाही. तुम्हाला काय पाहिजे? माहीत पाहिजे, महत्त्वाचं इम्पॉर्टंट माहीत पाहिजे. इथं इम्पॉर्टंट काय आहे? 21 जून. ठीक आहे. 21 जून, कारण त्याला 10 वर्ष पूर्ण झालीत. ठीक आहे. 2014ला सुरुवात केली, 15पासून आपण दिवस साजरा करतो. ठीक आहे. हा एक माइंडसेट आहे. आता मग ह्याच्यात जर समजा इथं मी सांगतो तुम्हाला, हिंट देतो की इथं चुकवलं आहे त्यांनी, तर मग आता उरलं काय इथं खाली? एक ब चूक आहे. ठीक आहे. तर ब तर आन्सरमध्ये येणार नाही, योग्य विधान निवडायचं, करेक्ट स्टेटमेंट आपल्याला चूज करायचं. सो बी कॅन्सल करायचा पहिला, त्याला हलवा बीला हलवा पहिला, बीला हलवा. बी गेला, 1 गेला, 2 गेला आणि 4 पण गेला. मग राहिलं काय? ए आणि सी, ओनली ए आणि सी, हे त्याचा आन्सर आहे. हे आन्सर फक्त मला हे माहिती होतं म्हणून आला, मला या दोघांचं काहीच माहीत नाही आहे. हे होमिओपॅथी दिन आणि हे दिन पण बघा ना कसे, ते असे आपण कधी असं करत नाही. हे दिन करतो का की होमिओपॅथी दिन आहे बाई चल सेलिब्रेट करूयात, करतो का? नाही करत. योगा दिवस करतो आपण, ते थोडंसं वाटतं ना काहीतरी फेस्टिवल आहे असा. सगळ्या जणांचे फोटो येतात, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री सगळ्यांचे येतात ना फोटो त्या दिवशी. मग ते असं थोडंसं सोसायटीमध्ये पण आपल्याला समज हा दिवस फार महत्त्वाचा आहे. ठीक आहे. हे दिवस काय तुम्हाला माहीत पण 10 एप्रिलला काय, 11 फेब्रुवारीला काय नाही माहिती आपल्याला. ठीक आहे. हे माहिती आहे. चला आता पुढे जाय थोडा. वर्ल्ड होमिओपॅथी डे 10 एप्रिल. सो आता चुकवलं काय त्यांनी माहिती आहे का? चुकवलं काय माहिती आहे का? थीम चुकवलं त्याची थीम. आणि योगा डेची थीम दरवर्षी विचारतातच, म्हणजे सारखा विचारतात हा प्रश्न, म्हणून अजून महत्त्वाचं आहे.
आत्ता म्हणजे 10 वर्ष झाली म्हणून नाही, पण दरवर्षी विचारतात योगा डेला प्रश्न. थीम विचारतात किंवा प्रमुख पाहुणे विचारतात किंवा त्याचं इनिशिएटिव्ह विचारतात, कधीपासून स्टार्ट केलं आहे. पण 10 वर्ष झालीत म्हणून आता ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो हा एक अप्रोच आहे, योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी हा त्याची थीम आहे. पण इथे काय त्यांनी दिली आहे, योगा फॉर नेशन बिल्डिंग. ठीक आहे, योगा करून नेशन बिल्डिंग करायचे. ओके. आता वर्ल्ड युनानी डे ह्याची पण थीम दिली आहे. हे एक्स्ट्रा नॉलेज आहे, हे घ्यायची गरज नाही. योगा दिवस महत्त्वाचा आहे आणि परत रिपीट होणार, आपल्याला परत रिपीट होणार तो 21 जून 2015 पासून. डेट लक्षात ठेवायचं कसं माहिती आहे का, डेट डिस्कशनमधनं लेक्चरमधनं सारख्या ऐकून वाचून ते लक्षात राहतात. 21 जून. ठीक आहे. पुढे आता ते वर्ल्ड होमिओपॅथी डे, थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज दिलं आहे मी याच्यामध्ये. क्रिस्टन फ्रेडरिक हे होमिओपॅथीचे फाउंडर आहेत. ठीक आहे. देन इथं 10th इंटरनॅशनल योगा डे 21 जून 2024. 24ला 10वा होता म्हणून. जूनमध्ये आपली परीक्षा कधी होती, हा पेपर जुलैमध्ये झाला आहे, 29 जूनमध्ये, सॉरी 29 जूनला झाला हा पेपर. 29 जूनला हा पेपर 2025ला. आणि ही माहिती कधीची आहे, 21 जून 2024ची. म्हणजे जून 1 वर्ष आहे बरोबर, आणि त्यातली 10 वर्षाचा इव्हेंट आहे हा, महत्त्वाचा म्हणून विचारलं इथं. ठीक आहे. सो लक्षात येते कधी विचारतात, काय विचारतात. ओके. देन वर्ल्ड युनानी डे, हे काय महत्त्वाचं नाही एवढं, फक्त एवढं लक्षात ठेवा, हाकीम अजमल खान नावाचे कोणतरी आहेत सोशल रिफॉर्मर्स, त्यांना युनानी स्कॉलर होते. युनानी म्हणजे काय माहिती आहे का, युनानी म्हणजे ग्रीक अरेबियन, आपली कशी आयुर्वेदिक संस्था, आपली आयुर्वेदिक मेथड आहे आपली भारताची स्वतःची, पतंजली आणि काय बुद्धिस्ट कल्चरमधनं, एन्शंट कल्चरमधनं. तसं युनानी ही ग्रीक आणि अरेबियन कल्चरमधली जी मेडिसिनची पद्धत आहे युनानी. ठीक आहे. सो त्यामुळे ती महत्त्वाची आहे. होमिओपॅथी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ओके, हे समजलं. 21 जूनचं करंट अफेअर. एक प्रश्न महत्त्वाचा आहे, एक प्रश्न, कारण 10 मार्क आहे त्याला मेन्समध्ये. ओके. देन हे आन्सर त्याचं ओनली ए आणि सी. ठीक आहे. एकाच स्टेटमेंटवरून, आणि त्यातही फक्त ह्याच्यामधून आपल्याला समजते की इथं चूक आहे काहीतरी. ठीक आहे. थोडा अंदाज पण लावू शकतो. ज्याला काहीच माहीत नाही, तो काय करेल, तो म्हणेल चल इथं काहीतरी एक्स्ट्रा दिसते, इथं काहीतरी चुकवू शकतं, असं विचार करून ठोकून द्यायचं कधी नाही माहिती असेल तर. मग काय करणार ना, पर्याय नाही. अटेम्प्ट करायचं असेल तर मग लॉजिकल अटेम्प्ट करावं लागेल आपल्याला. देन पुढे आता ही आहे दुसरा 12वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या ॲथलीट कमिशनचा सदस्य नाही. आता हे थोडंसं नॉन कन्व्हेन्शनल आहे. आता मी मगाशी काय म्हटलं की महत्त्वाच्या घटना करायच्या. आता ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक तुम्ही कधी असा विचार करता का, ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाची निवडणूक आहे यार, चला बघूयात आपण. पण मनू भाकर तुम्हाला माहिती आहे, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, न्यूजवरती आलेली. ठीक आहे. आता तिकडे कसं एक योगा दिन महत्त्वाचा होता, तसं ह्या क्वेश्चनमध्ये एक नाव महत्त्वाचं आहे फक्त. ते नाव कोणाचं आहे, मनू भाकरचं. ठीक आहे. ते का महत्त्वाचं आहे, 2024मध्ये ऑलिम्पिक झाले जूनमध्ये, पॅरिस ऑलिम्पिक, त्यामध्ये 2 मेडल्स आणली हिनं, आणि पहिलं मेडल हिनंच घेतलं होतं तेव्हा. ठीक आहे. सो न्यूजमध्ये होती. ओके. सो हे नाव फार महत्त्वाचं आहे. मग न्यूजमध्ये, मग करंटमध्ये आपण हिच्याबद्दल वाचणार बरोबर ना, रीड करणार. मग रीड करताना आपल्याला जर का समज म्हणजे रीडिंगमध्ये तुमच्या आलंच नाही की अशी कोणतरी मनू भाकर नावाची जी काही प्लेयर आहे, शूटिंगमध्ये आहे ना, ती नेमबाज आहे ना, तर तिचं तुम्ही उल्लेख वाचला आहे का कुठे ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीमध्ये किंवा सदस्य असं, म्हणजे वाचणार, कारण हे वाचावंच लागणार मनू भाकर. ठीक आहे. वाचणार, तर वाचनामध्ये येणार नाही. तर मग तुम्ही विचार करा, ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ही नावं कधी माहीत पण नसतील. सुधा सिंग, ज्योतिर्मयी सिकदार, सुनीता राणी, माहिती आहे का कोण कुठचे आहे ते. नीरज चोप्रा असता लगेच माहिती पडलं असतं. सो मनू भाकर लगेच माहिती पडणार तुम्हाला. ठीक आहे. अजून काही असतील प्लेयर्स, जसं कोण आहे अजून, हरमनप्रीत कौर, हॉकी. ठीक आहे. क्रिकेट तर तो सोडाच, क्रिकेट तर सगळेच माहिती आहेत. त्यानंतर अजून कोण असू शकता जे वेल नोन आहेत, डी गुकेश. ठीक आहे. आर प्रज्ञानंद, तो एक आहे. वैशाली बाबू, ती पण आहे, हा ना. ठीक आहे. हे माहिती आहे तुम्हाला. हे कोण माहिती आहेत का, हे कधी बघितलेत का तुम्ही, माहीत पण नाही.
ठीक आहे. मनू भाकर माहिती आहे तुम्हाला. मनू भाकरचं जे काही तुम्ही जर का, मी आता विकिपीडियावरनं काढलीत माहिती, ही बुकमध्येच अवेलेबल असते. आता तुम्हाला ठरवून तुम्ही सांगते असं ठरवून नाही सांगते, ठीक आहे. बुकमधून असते ही माहिती. बुकमध्ये तुम्हाला उल्लेख सापडणारच नाही ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे काहीतरी सदस्य आहे करून, नाही सापडणार. मग इथं लगेच एलिमिनेट करून टाकायचं हिला. मी पण विचार करताना असंच केलं. मी जेव्हा असं प्रॅक्टिस करत होतो ना, मी विचारलं ही कशी असेल, ही नवीन प्लेअर आहे. एका फेडरेशनमध्ये जेव्हा एखादा प्लेअर जातो ना, तो पण अनुभवी प्लेअर असतो ना, रिटायर्ड असतात प्लेयर, अनुभवी प्लेअर असतात. कमिटीमध्ये बसणारे मेंबर्स कोण असतात, अनुभवी मेंबर्स असतात ना कोचिंगमध्ये. तर ही नवीनच आहे ना, आत्ताच उदयाला आली आहे, तर ती कशी काय लगेच फेडरेशनला जाईल. मग तिथं नीरज चोप्रा पाहिजे जुना, हा ना. सो अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. सो हा क्वेश्चनसुद्धा लॉजिकल आहे. लॉजिकल का, कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये काहीतरी एक महत्त्वाचा एलिमेंट ते टाकतात. तो एलिमेंट तुम्हाला माहिती पाहिजे असतो, ही त्यांची रिक्वायरमेंट असते. हे तुम्हाला बाकी कोण आहेत ते माहीत पाहिजे असातला भाग नाही. आता हे तीनही मेंबर्स आहेत, हे मेंबर्स तुम्हाला माहिती पाहिजे का, ही त्यांची रिक्वायरमेंट नाही. त्यांना काय माहीत पाहिजे की मनू भाकर नाही हे मला कन्फर्म माहिती आहे, हे माहीत पाहिजे, ठीक आहे. ही ती रिक्वायरमेंट आहे एक्झामची, ठीक आहे. पुढे इथं दिलं आहे मी, फर्स्ट इंडियन वुमन टू विन ऑलिम्पिक शूटिंग मेडल अँड द फर्स्ट इंडियन ॲथलीट इन इंडिपेंडंट इंडिया टू विन 2 मेडल्स इन सिंगल ऑलिम्पिक. हे नंतर क्वेश्चनमध्ये येऊ शकतं कधीतरी, की पहिली महिला आहे एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं तिनं हे घेतली आहेत. तर प्रीमध्ये मेन्समध्ये येऊ शकतो कन्फर्म, ठीक आहे. पुढे आणि त्याचं थोडंसं आता हे कॉम्पोजिशन आहे, हे 9 मेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये 6 वुमन्स आहेत, 3 मेन्स आहेत. 3 मेन्समध्ये कोण आहे, नीरज चोप्रा, अविनाश साबळे स्टिपल चेस खेळतो, महाराष्ट्रातला आहे, सांगलीतला आहे, ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे अविनाश साबळे. देन बहादूर सिंग सागू, ठीक आहे. हा इथं कोण आहे, अंजू बाबू जॉर्ज, ज्योतिर्मयी सिकदार, कृष्णा पुनिया, MD वलसम्मा आणि सुधा सिंग. हे सुधा सिंग, ज्योतिर्मयी आणि 3 नावं होती ना तिथं, आणि कोण, सुनीता राणी, ही 3 नावं होते. आता हे काय आपण वाचायला जाणारच नाही आहे कधी. आपल्याला माहिती आहे मनू भाकर नाही आहे एवढं माहीत पाहिजे, बाकीचं जाऊ देत, ठीक आहे. चेअरपर्सन अंजू बाबू जॉर्ज, ही कोण आहे, लॉंग जम्पर आहे. पेपरमध्ये येतात स्पोर्ट्स आणि त्यांचे नेम आणि स्पोर्ट्स, त्यांचे नेम आणि त्यांचे स्पोर्ट्स, ठीक आहे. मग त्यासाठी मी अजून एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतली याच्यामध्ये. आणि ही इलेक्शन जे आहे ते ऑक्टोबर 24मध्ये झालं होतं. ऑक्टोबर 24मध्ये झालं होतं हे इलेक्शन, ठीक आहे. त्याच्यामुळे ते विचारलं होतं तेव्हा एक्झाममध्ये, म्हणजे रिसेंटचाच डेटा होता. एक्स्ट्रा नॉलेज दिले तुला तेवढं. अंजू बाबू जॉर्ज ही चेअरपर्सन होती त्या मीटिंगची, जानेवारी 2025, म्हणजे जानेवारी 2025, आणि एक्झाम कधी झाली आहे, 29 जूनला, ठीक आहे. मग त्यात 6 महिन्यातलंच आहे, ओके. देन हे मेंबर्स आहेत. मग आता मेंबर्स आहेत तर चला बघू आपण. मेंबर्स आहेत तर अंजू बाबू जॉर्ज काय, लॉंग जम्प, नीरज चोप्रा जेव्हेलियन, अविनाश साबळे स्टिपल चेस, हा माहिती पाहिजे आपल्याला कारण महाराष्ट्राचा आहे. कधीतरी क्वेश्चन येईल आणि त्याच्यात अविनाश साबळेचं नाव टाकतील, मग तो माहीत पाहिजे, स्टिपल चेस आहे. बहादूर सिंग सागू हा प्रेसिडेंट आहे, आणि ती त्या बैठकीची अध्यक्ष आहे, ठीक आहे. फेडरेशनचा प्रेसिडेंट कोण आहे, बहादूर सिंग सागू, त्यांचं काही शॉर्टपुट आहे. देन ज्योतिर्मयी सिकदार, मिडल डिस्टन्स रनिंगचा प्रकार आहे एक, ओके. कृष्णा पुनिया डिस्कस थ्रो, MD वलसम्मा हर्डल्स, सुधा सिंग स्टिपल चेस, सुनीता राणी लॉंग डिस्टन्स रनिंग, ठीक आहे. सो एक एक्स्ट्रा नॉलेज माहिती पाहिजे आपल्याला. पण महत्त्वाचं आता कोण माहीत पाहिजे आपल्याला, अविनाश साबळे माहीत पाहिजे महाराष्ट्राच्या याच्याने, नीरज चोप्रा माहीत पाहिजे, अंजू बाबू जॉर्ज कारण चेअरपर्सन आहे, आणि हा एक माणूस बहादूर सिंग, थोडं लक्षात राहतं ना, फेडरेशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन, बहादूर आहे, थोडा लक्षात राहू शकतो लगेचच, ठीक आहे. सो हा माहीत पाहिजे. हा माहीत पाहिजे असातला भाग नाही, म्हणजे काय की करंट अफेअर कधी कधी काय होतं, मी आता तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला कधी जाऊन आठवेल पेपरमध्ये, की त्याने सांगितलं होतं मनू भाकर नाहीच आहे, तुम्हाला आठवेल. असं नाही की रिव्हिजनच केलं पाहिजे कंपल्सरी. एकदा जर चांगलं ऐकलं असेल ना तर पेपरमध्ये तुम्हाला ते आठवतं पेपरमध्ये. सो ऐकताना चांगल्या पद्धतीने ऐका करंट अफेअर्सचे लेक्चर्स, सो दॅट ते पेपरमध्ये क्लिक होतं, ठीक आहे. ओके, पुढे मनू भाकर आन्सर आहे त्याचा. देन पुढचा प्रश्न आहे, वेल नोन प्रश्न आहे, नोबेल पारितोषिक. आता ह्याच्यामध्ये हा एक्सेप्शनला आपण टाकू शकत नाही. नोबेल असेल, भारतरत्न असेल, पद्मश्री, पद्मभूषण, द्रोणाचार्य, अर्जुन, आणि कोणते पुरस्कार आहेत, वेल नोन पुरस्कार, रामन मॅग्सेसे पुरस्कार आहे, ठीक आहे. आणि अबेल नावाचा पुरस्कार आहे, गणितातला नोबेल म्हणतो त्याला, अबेल पुरस्कार आहे तो. हे पुरस्कार महत्त्वाचेच आहेत सगळ्यात.
तर हा पण करणारच आहे. तर नोबेल त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार आहे. आणि मग नोबेल पुरस्कार करताना ना हा प्रश्न दरवेळी असं डोळ्या लावा, 2-3 टाईप्समध्ये येतो. नोबेल 6 गटांमध्ये दिला जातो. फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिसिन, त्यानंतर लिटरेचर, पीस आणि इकॉनॉमिक्स. ठीक आहे, 6मध्ये दिला जातो. आता स्टेटमेंट्स बनतात क्वेश्चनमध्ये. नोबेल पारितोषिक किती फील्डमध्ये दिला जातो? 6 फील्डमध्ये दिला जातो. इकॉनॉमीचा नोबेल पारितोषिक नंतर आला आहे. कधी झालं आहे? 1969ला आला आहे. मी डेटा सांगतो. नोबेल पारितोषिक आहे ना, डिरेक्ट डेटा आहे, कोणी कोणाला भेटला एवढं करायचं. आणि 2 महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यातले, ते म्हणजे पीस आणि इकॉनॉमिक्स किंवा पीस आणि लिटरेचर. ज्या 2 माणसांबद्दल तुम्हाला थोडी अधिक माहिती पाहिजे. ठीक आहे, बाकीचे फक्त नॉमिनल माहीत पाहिजे, महत्त्वाचा माणूस त्याच्यातला. पण जे पीस प्राईज आहे आणि तुमचं लिटरेचर आहे, ह्या माणसांबद्दल तुम्हाला 2 शब्द अधिक माहीत पाहिजे. मग त्यांचा देश कोणता आहे, त्यांचे लिटरेचरचे वर्क काय आहेत ते माहिती पाहिजे. ठीक आहे, हा करंट अफेअर्समधला नोबेलमधला सब टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ओके, सो नोबेलमध्ये डिरेक्ट प्रश्न येतात. भौतिकशास्त्र कोणाला भेटला? आता भौतिकशास्त्रामध्ये पण 3घांना भेटलं. हे पण तुम्हाला थोडं सांगतो नंतर. कसं 3 नावं आहेत, मग 3 नावं लक्षात ठेवायची का? तर नाही, 3घांचं एक नाव बनवून चिपकवायचं. रसायनशास्त्रामध्ये पण 3 आहेत. शरीर विज्ञान फिजिओलॉजीमध्ये सुद्धा 3 आहेत. आणि साहित्यामध्ये 1 आहे. ठीक आहे, आता जर कुणाला तुम्हाला माहिती असेल याच्यातलं आन्सर तर तुम्हाला सांगा, एखादं काय लावू शकतं. तर साहित्य तर माहिती पाहिजे सगळ्यांना. साहित्य विचार करा, साहित्य काय असेल माहिती आहे? वाचलं आहे कोणी? वाचलं आहे कोणी? काय नाही ना, नाही वाचलं ना, जाऊ दे चल. हा 2024चा नोबेल आहे. ओके, तो 25च्या एक्झामला आला आहे. मग 2026ला कोणते येणार? 25चे येणार. ठीक आहे, चला पुढे. आता नोबेलची वेबसाईट आहे. नोबेल मी आता वेबसाईटवर अभ्यास करायला तुम्ही जात नाही, किंवा कोण, मी पण नाही जात. मी आता लेक्चरमध्ये दाखवतो तुम्हाला. तुम्ही पुस्तक वाचताना त्यातलं जे महत्त्वाचं पहिलं नाव आहे ते लक्षात ठेवायचं. आणि त्यासाठी जर का अजून तुम्हाला पाहिजे असेल तर वेबसाईटवर जाऊन बघायचं. फक्त बघितलं तर लक्षात राहतं चांगलं. सो डेव्हिड बेकर कोण आहे? केमिस्ट्री. आणि हा डेव्हिड बेकर. हा वेबसाईटवर ह्याचा फोटो पहिला आहे. ह्याचा फोटो पहिला आहे वेबसाईटला डेव्हिड बेकरचा. बाकी 2 जण नंतर आहेत. हां, राज्यसेवेला वगैरे फार डिटेल विचारतात डेव्हिड बेकर. आणि त्याचं काम काय? लाईक फॉर कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाईन, फॉर प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन, हां ना. सो राज्यसेवेला किंवा UPSCला पण कधी कधी इन डिटेल विचारतात. किंवा ह्याचा देश पण विचारतील तुम्हाला, कोणत्या देशातला आहे हा. कंबाईनला काय विचारतील की डायरेक्ट विचारतात केमिस्ट्रीचा नोबेल कोणाला भेटला? डेव्हिड बेकर. आता लक्षात ठेवायचं थोडंसं. बोलतात ना ट्रिक्स बनवायच्या. बेकरी बनवायची, त्याला बेकरी आणि केमिस्ट्री काहीतरी रिलेशन आहे ना. केमिस्ट्री आणि बेकरीचं काहीतरी रिलेशन आहेच की, मग ते राहतं लक्षात. डेव्हिड बेकरी किंवा बेकरी म्हटलं की केमिस्ट्री आलंच. ठीक आहे, पुढे जॉन जे हॉपफिल्ड. ठीक आहे, हा कुठचा आहे? फिजिक्सचा. हॉपफिल्ड. हॉपमध्ये P आहे, फिजिक्समध्ये P आहे. हां, ठीक आहे. सो तुम्ही लक्षात ठेवू शकता थोडंसं. म्हणजे ह्या ट्रिक्स आहेत ना, माईकवर आता यूट्यूबवर आहेत म्हणून सांगत नाही, ह्याचं ते नंतर बाजूला सांगतात मला. हां, नाही सांगू शकत ना. असं काय काय असे आपले एकदम रुरल टेक्निक्स आहेत आपल्या घरातलं. म्हणजे म्हणतात ना, एकदम आपल्याला समजणाऱ्या भाषेत आपण ट्रिक्स बनवतो. काय काय लोक तर असं सांगतात आम्ही शिव्या देऊन ट्रिक्स बनवतो. असं पण आहेत अभ्यास करतो, म्हणजे आहेत. हां, खरं उगाच नाही. आम्हाला काय करायचं लक्षात राहिल्याची कारण. ठीक आहे, जॉन जे हॉपफिल्ड हा पण माणूस पहिला आहे त्या फोटोमध्ये. नंतर जेफ्री हिंटन. ठीक आहे, नंतर फिजिओलॉजीमध्ये विक्टर अँब्रोस आहे. पहिलाच आहे त्या ह्याच्यामध्ये फोटो वेबसाईटला. ठीक आहे, नोबेल प्राईज खानखान. एकटीच आहे ना खानखान. ठीक आहे, पुढे नंतर हे इकॉनॉमिक्सवाले आहेत. आता हा काय वाचायला मला समजत नाही, म्हणजे कधी कधी मी कन्फ्यूज यायचं, वाचायचं काय मला समजत नाही कधी कधी. ठीक आहे, सो तो पहिला आहे इकॉनॉमीमध्ये. देन आता हे क्विक फॅक्ट चालेल. आता हे ह्याच्यातले पहिले फोटो आहेत बघा. हानकांग, देन इथं ॲम्ब्रोस, देन हॉपफिल्ड, देन बेकर, आणि नंतर क्वेश्चन. तो प्रश्न त्याच्यावरती बनला आहे, नोबेल पारितोषिक. पण लक्षात ठेवताना पण 3 त्रिक 9, परत पीस 1, नंतर लिटरेचर 1, 10 आणि इकॉनॉमिक्स 3. हे झाले जवळपास 13 नावं लक्षात ठेवायची का आपण? नाही ठेवू शकत, प्रॅक्टिकली नाही ठेवू शकत. फार तर फार जाताना वाचू शकतो एकदम. आता एक्झामला जातो आहे, 9 वाजता बाहेर आपण थांबलो आहे, आणि आता काय करू तर बाई नोबेल पारितोषिक बघून जातो 13 नावं.
एवढं फार तर फार करू शकतो. त्यात पण मग जर विसरलो मग आपल्यापेक्षा महान कोण नाही मग, हा ना. सो म्हणून काय लक्षात ठेवायचं की महत्त्वाचे आहे ते. व्हिक्टर अँब्रोस. आता नोबेल पारितोषिकाबद्दल आज मी थोडं नोबेल पारितोषिकबद्दल सांगेन, म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये निदान तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा अजून भेटेल, म्हणजे एक तरी टॉपिक तुमचा कंपल्सरी होईल. आणि नोबेल पारितोषिकचं महत्त्व अजून पुढे सांगतो मी काय आहे ते, तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये येणार आहे. तो क्वेश्चन पण मी स्वतः बनवला नाही आहे, तो MPSCचा क्वेश्चन आहे. त्याच्यात MPSCने काय केलं आहे ते तुम्हाला सांगतो, हा ना. ठीक आहे, तो मजा आहे थोडीशी नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, लय मजा आहे, म्हणजे थोडीशी नाही, मजा खूप आहे. ओके, तर क्विक फॅक्ट्स हे नोबेल पारितोषिकच्या त्या वेबसाईटवरचे आहेत. मॅगझिनमधनं वाचायचं, आपण वेबसाईटला नाही जायचं. ठीक आहे, मी शिकवण्यासाठी ते काढलेत. आल्फ्रेड नोबेल 1901 पहिला अवॉर्ड, 6 प्राईज कॅटेगरीज. ठीक आहे, नंतर ऑक्टोबरमध्ये येतो दर, आणि हा 10 डिसेंबरला प्रेझेंट होतो. आता एवढं लक्षात नाही ठेवायचं, आता हे लक्षात ठेवलं आल्फ्रेड नोबेल लक्षात राहील, 1901 पण लक्षात राहील. सुरुवात कुठे झाली आहे म्हणायचं 1ला, मग 1901 2001ला तर असणार नाही ना, 1901ला. मग पहिली सुरुवात तिथं आहे, पहिला अंक आहे 1 पासून. 6 प्राईज असतं, 6 तर आता लक्षात राहणारच आहेत ना, 6. आता ह्याच्यात अवघड असं काही नाही लक्षात ठेवायचं. देन एस्टॅब्लिश कधी झाल्या, 1895ला झाला, एवढं लक्षात ठेवा. दिला कधी पहिला, 1891ला. ठीक आहे, 1895ला एस्टॅब्लिशमेंट आहे, आणि 1896ला आल्फ्रेड नोबेलची डेथ झाली, आणि तिथून नंतर मग द्यायचा कधी तर 1901 पासून. ठीक आहे, आल्फ्रेड नोबेलने स्वतःच्या पैशातून ह्या पुरस्काराची सुरुवात केली आहे. ठीक आहे, म्हणून एस्टॅब्लिशमेंट त्यावेळी केली, द्यायचं कधी ते तो ठरवत होता, तेवढ्यात तो गेला थोडक्यात. मग नंतर त्याचे जे काही नंतरचे लोक होते त्यांनी मग 1901 पासून सुरुवात केली द्यायला. हां, हाऊ इट स्टार्टेड. सो 1901 1969मध्ये इकॉनॉमीचा प्राईस ॲड झाला आहे. पहिले 5च होते, नंतर इकॉनॉमी ॲड झाला आहे. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की पहिलं नोबेल पारितोषिक हा 1901ला 6 कॅटेगरीमध्ये दिला गेला. जर का असं वाक्य असेल तर ते तुला वेडं बनवता येत. 6 नाही 5, हे एकदम फिक्स माहिती पाहिजे. ओके, आणि इकॉनॉमिक्सचं प्राईस कोण देतं, स्वीडनची सेंट्रल बँक. ओके, स्वीडनची सेंट्रल बँक. बाकी नोबेल आल्फ्रेड नोबेल जे काही फाउंडेशन आहे त्याच मॅनेजमेंट तेच करतं, पण पैसे कोण देतं त्यांना, स्वीडनची सेंट्रल बँक. कोणत्या पुरस्कारासाठी, इकॉनॉमीच्या पुरस्कारासाठी. बाकीचे 5 पुरस्कार नोबेलच देतो स्वतः. हे लक्षात ठेवायचं आहे, आणि हे महत्त्वाचं आहे. हॉट UPSCमध्ये पण येणार, MPSCमध्ये पण येणार, सगळ्या एक्झाममध्ये येणार. फार तर फार अगदी किती बाहेर जाऊ शकतात, ह्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. ठीक आहे, अजून आहे डेटा आपला. आता की इंडियन नोबेल लॉरिएट्स. आता हा डेटा तुम्हाला पुढच्या क्वेश्चनमध्ये महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा जरा नीट वाचा एकदा. ह्याच्यात नाव वाचा, रवींद्रनाथ टागोर, पहिले इंडियन, पहिले एशियन. ठीक आहे, पहिल्यावरती प्रश्न येतो. स्टेटमेंटमध्ये, मल्टी स्टेटमेंटमध्ये 2-3 स्टेटमेंट असतील तर एक स्टेटमेंट अशातला टाकून देणार. ते बोलतील CV रामन वॉज द फर्स्ट इंडियन टू गेट द नोबेल. राईट की रॉंग? CV रामन फर्स्ट आहे का इंडियन? नाही. फर्स्ट इंडियन कोण आहे? रवींद्रनाथ टागोर. सेकंड CV रामन. थर्ड हरगोविंद खुराना, मदर तेरेसा. आता पहिलं काय करायचं, पहिलं ओव्हरव्ह्यू घ्यायचं, कोण कोण आहेत ते बघायचं. प्रश्न वाचताना किंवा कंटेंट वाचताना आहे ना, फार डिटेलमध्ये वाचलं ना पहिलंच आपण की आपण कंटाळा येतो आपल्याला. पहिलं काय करायचं, पहिलं कोण कोण आहेत बघायचं. टागोर आहेत, रमन आहेत, खुराना आहेत, तेरेसा आहेत, सुब्रमण्यम चंद्रशेखर आहेत, अमर्त्य सेन आहेत, व्यंकटरमण रामकृष्णन, कैलास सत्यार्थी, अभिजित बॅनर्जी. ठीक आहे, मग आता अजून डीपमध्ये जाऊ. मग काय करू शकतो, मग रवींद्रनाथ टागोर लिटरेचर कधी भेटलाय, 1913. फर्स्ट इंडियन, फर्स्ट एशियन. फर्स्ट एशियन टू विन इन सायन्स. सायन्समध्ये कोणाला भेटला पहिला, CV रामन. मेडिसिनमध्ये कोणाला भेटला आहे पहिला, इंडियन हरगोविंद खुराना. मग ते कोण आहेत, नुसते इंडियन आहेत का, तर इंडियन अमेरिकन आहेत. नंतर मदर तेरेसा इंडियन आहे, हे पीसमध्ये भेटले मदर तेरेसाला. ठीक आहे. देन सुब्रमण्यम चंद्रशेखर फिजिक्स, अमर्त्य सेन इकॉनॉमिक्स. आपल्याला माहिती आहे ना अमर्त्य सेन इकॉनॉमिक्समध्ये आहे, दिसले भाग 2 त्याच्यात आहे बघ. ठीक आहे. देन कैलास सत्यार्थी 2014मध्ये भेटला पीस. आणि यांच्यासोबत अजून एका मुलीला भेटला होता सगळ्यात, हां, मलाला युसुफजई, पाकिस्तानी. ठीक आहे, पाकिस्तानी वुमन आणि इंडियन. हां, 2014 दोघांनाही पीसमध्ये भेटला होता, विभागून भेटला होता त्यावेळी. ठीक आहे, तेव्हा काहीतरी वॉर चालू होते पाकिस्तानमध्ये, तिने काहीतरी काम केलं होतं तिथे चांगलं. ठीक आहे, अजून सो ती महत्त्वाची. आणि त्याच्यावर आधीही क्वेश्चन आलेले आहेत, आत्ताच नाही, आधी क्वेश्चन आलेत, नंतर येतील. PYQ डिस्कशनमध्ये कुठेतरी प्रश्न येतील. ते कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफजईवरती प्रश्न आहे. 17 वर्षामध्ये तिला भेटला आहे.
सो यंगेस्ट आहे ती, लक्षात ठेवायचं. अभिजित बॅनर्जी अगेन इकॉनॉमिक्स सायन्स. ठीक आहे. पुढे फर्स्ट नोबेल लॉरिएट्स 1901चे फिजिक्समध्ये हा रॉन्टजन आहे. हा कोण आहे? एक्सरेचा फाउंडर आहे रॉन्टजन. म्हणजे वेगळी नावं आहेत काही नाही, तुम्हाला माहिती आहेत ना ही नावं. जर्मनी एक्सरेचं फाउंडेशन केलं त्याने. हेनरी वॅन्टॉफ हा केमिस्ट्रीमधला आहे. फिजिओलॉजी, लिटरेचर, पीस. आता हे लक्षात नाही ठेवायचं, एक एक्स्ट्रा नॉलेज दिलं आहे तुम्हाला. फक्त काय लक्षात ठेवायचं की एक डेटा काय महत्त्वाचं आहे माहिती आहे का? सायन्ससाठी महत्त्वाचं आहे. एक्सरेचा शोध कोणी लावला? प्रश्न होता मागच्या प्रश्न रॉन्टजन. एक डेटा भेटतो ना तुम्हाला, जे भेटेल ते एक्झामशी रिलेटेडच आहे, एक्झामच्या बाहेर काय नाही आहे इथं. वॅन्टॉफ्स, आता वॅन्टॉफचं केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये येतं, थोडं टेक्निकल आहे ते. वॅन्टॉफ बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि बरेचसे लॉ आहेत थर्मोडायनॅमिक्सचे. तसं वॅन्टॉफ लॉ, राऊट्स लॉ, म्हणजे असे खूप लॉज आहेत. ठीक आहे. ते आपल्याला फायद्याचे नाहीत, आपलं फक्त हे आहे म्हणून फक्त बघायचं. पुढे फिजिओलॉजी, इथं डिप्थेरिया म्हणजे घटसर्प, त्यासाठी जे काय सिरम काढलं होतं त्यांनी, एमिल बोन बेअरिंग. लिटरेचर हे आहे आणि त्यांनी पीस. बस एवढं, हे लक्षात ठेवायची गरज नाही काय. फक्त हे दोन महत्त्वाची नावं होती म्हणून तुम्हाला सांगितली की हा महत्त्वाचा आहे, कारण सायन्सला फॅक्च्युअल प्रश्न येतो. कंबाईनच्या खालच्या सगळ्या एक्झाम्स आहेत, डायरेक्ट प्रश्न येणार. एक्सरेचा शोध कोणी लावला. ठीक आहे. फर्स्ट नोबेल मेरी क्युरी महत्त्वाचं आहे नोबेलमध्ये. फर्स्ट फिमेल नोबेल लॉरिएट इन 1903 इन फिजिक्स, आणि देन 1911ला केमिस्ट्रीमध्ये. तो फिजिक्समध्ये भेटला पहिला. कशासाठी भेटला? कुठे? रेडिएशनसाठी. ठीक आहे. फिजिक्समध्ये रेडिएशनसाठी भेटला. कोणासोबत भेटला की पेरी क्युरी अँड हेनरी बेक्वेरेल. हेनरी बेक्वेरेल पण रेडिएशनमध्ये येतो ना, हा क्वेश्चन डायरेक्ट येतो सायन्सला, फॅक्च्युअल क्वेश्चन कंबाईनला. हेनरी बेक्वेरेल रेडिएशन, मेरी क्युरी रेडिएशन. ठीक आहे. आणि सायन्सला पण येतो करंट अफेअरचा प्रश्न हा डायरेक्ट सायन्सच्या एक पार्टमध्ये येतो डिरेक्टली. ठीक आहे. देन आणि केमिस्ट्रीमध्ये भेटलं आहे 1911मध्ये फॉर रेडियम अँड पोलोनियम. दिस आर वॉट, हे काय आहेत? रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ओके. पोलोनियम आणि रेडियम हे माहीत पाहिजे. हा डेटा सायन्सला डिरेक्टली येतो. रेडिओ ॲक्टिव्हिटी सायन्समध्ये घटक आहे, एक टॉपिक आहे फिजिक्समध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी. त्याच्यावर 2 प्रश्न येतात. एक प्रश्न तर कन्फर्म येतो त्याच्यामध्ये. मग फिरून फिरून हेच येतं, एक्सरे, एकतर गॅमा रे, बीटा, अल्फा, त्यानंतर मेरी क्युरीवर येतो. आणखीन बाकी याच्या बाहेर काय नाही येत सायन्सला पण. सो करंट अफेअर्स रिलेटेड आहे हे. ठीक आहे. हे झालं फर्स्ट वुमन टू विन नोबेल प्राईज, आणि महत्त्वाचं काय नाही याच्यामध्ये. ठीक आहे. देन पुढे आता रवींद्रनाथ टागोरबद्दल थोडं माहीत पाहिजे पटकन. आपलं गीतांजलीसाठी भेटलं आहे टागोर यांना, आणि ते पोएट होते. 1913ला भेटलं आहे. हे सारखं जेव्हा मी सांगतोय ना तेव्हा तुमच्या ते डोक्यात बसणार आहे टागोर. ठीक आहे. लिटरेचर 1913, फर्स्ट नॉन युरोपियन एशियन टू विन. आणि हे कोण आहेत नंतर? CV रमन, फिजिक्स म्हणजे सायन्समध्ये भेटलं आहे त्यांना. आणि नंतर मदर तेरेसा, फॉलोड बाय 1930ला, नंतर 1979 असं आहे. 1913 नंतर 1930, नंतर 1979. ठीक आहे. लास्ट रिसेंट कोण होतं? अभिजित बॅनर्जी, बरोबर, 2019, राईट, 2019 अभिजित बॅनर्जी. त्याच्या आधी अमर्त्य सेन का कैलास सत्यार्थी, हां ठीक आहे. त्याच्यानंतर आधी व्यंकटरामन रामकृष्ण. म्हणजे हे 2 तरी माहीत पाहिजे. नंतर ठीक आहे, पहिला आणि शेवटचा इंडियातला फर्स्ट, देन पुढे जात टागोर झाले. आता नोबेल प्राईज कधी झाले का? हे इकॉनॉमिक्स आहे. 1968ला स्थापना झाली आहे. का झाली? 300वी म्हणतात ना ॲनिव्हर्सरी होती स्वीडन बँकची, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचा जो अवॉर्ड आहे तो त्यांनी एस्टॅब्लिश केला. सो हा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, स्टेटमेंटमध्ये येऊ शकतं. सो इथं येथील 300च्या ऐवजी 100 टाकतील. तुम्हाला वाटेल अरे हां बरोबर टाकतील ना 100, 300 ऐवजी 200 टाकतील, टाकू शकतात. सो इथं आकडे फार महत्त्वाचे आहेत. 300वी ॲनिव्हर्सरी होती. मग देन नोबेल फाउंडेशनच मॅनेज करतं, पण पैसे कोण देतं? स्वीडनची बँक देते. रिसेंट विनर आता हे होते ना मगाशी तिथं, हे मगाशी वाचता येत नव्हते मला, आता पण नाही येत आहेत. ड्रॅगन बोलतो डॅरन. ठीक आहे, डॅरन, राईट. आणि 23ची क्लॉडिया गोल्डिन. इकॉनॉमिक्सचे पण विचारतात जोड्या लावामध्ये. सो 23ची ह्याच्यावरती प्रश्न होता 23मध्ये.
24मध्ये होता, 25मध्ये पण असणार, कन्फर्म प्रश्न असणार, म्हणून मी जास्त घेतो आहे नोबेल. नाही तर नोबेलवरती काय घेण्यात अर्थ नाही आहे. आता 1.035 मिलियन $, स्वीडिश क्रोनर. आता हा रिवॉर्ड आहे एवढा, म्हणजे जवळपास मगाशी मी बघितलं, सर्च केलं, मला पण माहीत नव्हतं, 11 कोटी 32 लाख काहीतरी, नाही 11 कोटी 3 लाख आणि 82,000, म्हणजे 11 कोटी 4 लाख जवळपास अमाऊंट आहे ही अमाऊंट एवढी. 11 कोटी म्हणजे एवढं. एवढे जर भेटले तुम्हाला तर काय करसाल तुम्ही, काय कराल तुम्ही एवढे भेटले पैसे तर. तो हा नोबेल आहे. आता ह्याचं मेन काय, परत सायन्सचं आलं सिलेबस आपला. ह्यानं काय डायनामाइटचा शोध लावला आहे. कुठे डायनामाइट, हा केमिस्ट आहे, स्वीडिश आहे, इंजिनियर आहे आणि इन्व्हेंटर आहे, म्हणजे नवीन नवीन शोध लावणारा. डायनामाइटचा शोध लावला आहे ना. कुठे डायनामाइट दिसतंय घेतं, दिसतंय कुठे, हां ठीक आहे. डायनामाइटचा शोध लावला. डायनामाइट कुठे वापरतो माहिती आहे ना, ब्लास्ट करण्यासाठी वापरतो, बिल्डिंग तोडा, डोंगर तोडा, सुरुंग लावण्यासाठी वापरतो, तो त्याने केलं. आणि तिथून पुढे ब्लास्ट म्हणजे शेवटी मग माणसं पण मरतात ना त्याच्यामध्ये. त्याला मर्चंट ऑफ डेथ अशी त्याला ही दिली होती, कोणी, फ्रेंच न्यूजपेपरने उपाधी दिली होती. कारण डायनामाइट आहे ना, रिस्की आहे, जसं ॲटम बॉम्ब आहे तसंच डायनामाइट आहे. ठीक आहे, पुढे हे त्याचं पर्सनल आहे सगळं. बस ह्याचा पहिला उत्तर आहे. आता इथं मला माहिती आहे की ड साहित्य हँड कॅन, ड माहिती आहे मला समजा फक्त, तर मी इथं डचं 3 बघतोय तर उत्तर येते. म्हणजे 3 माहिती पाहिजे का, हे 3 होते, ते पण गरज नाही माहीत असण्याची. म्हणजे काय त्यांना काय माहिती आहे का, महत्त्वाचं काय ते माहीत पाहिजे, बाकी तुम्ही काय पण करा. हे 3 माहीतच नसणार तुम्हाला, कारण तुम्ही 3 नावं वाचायची सोडून देणार तुम्ही. आता मी मगाशी सांगितलं ट्रिक की बाबा पहिलं कोण आहे तो बघा, पण एवढं बघायला जाणारच नाही तुम्ही. तुम्ही मॅगझिनमध्ये दिले ते 3 नावं पाठ करायला बघणार, नोबेल आहे म्हणून, मग राहणार सगळं. पण हे माहिती असणार, साहित्य माहिती असणार, लिटरेचर माहिती असणार आणि पीस माहिती असणार आपल्याला. आणि थर्ड इकॉनॉमीचा माहीत पाहिजे चांगला. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न सुटतात नोबेलचे. ओके, पुढे हे 2025चे आहेत, नंतर बघून घ्या. जॉन क्लार्क लक्षात पहिला ठेवायचं. आता हे फिजिक्स आहे, फिजिक्समध्ये क्लार्क आहे. ठीक आहे, क्लार्क आहे. नंतर केमिस्ट्रीमध्ये किटागावा. ही नावं लक्षात ठेवा कशी पण, आपल्या ट्रिक्स बनवा. नसेल तर मग ये पर्सनली या, मग सांगतो ट्रिक्स. नंतर मेडिसिन आहे, मेडिसिन. नंतर हंगेरियन ऑथर आहे. हे काय लिटरेचर, ओके, लिटरेचरसाठी आहे. आता याचं नाव काय मला म्हणजे कसं घ्यायचं समजत नाही. हां ठीक आहे, तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. लिटरेचर मी एवढं लक्षात ठेवलं, येईल इथं येईल आहे, तिथं येईल आहे. लिटरेचर आहे, संपलं, मला बाकी माहीत नाही काय. ठीक आहे, नंतर ही मारिया कोरिना मचाओ. पीस आहे, पीस पण लय. हां, पण ट्रम्प पण म्हणजे म्हणतात ना कॉन्ट्रोवर्सी झाली होती. कन्फर्म क्वेश्चन येणार हिच्याबद्दल. व्हेनेझुएलाची आहे ही, कन्फर्म प्रश्न येणार 2025मध्ये. मेन्स नाही तर प्रीमध्ये येणारच आहे. सो नाव लक्षात ठेवा आणि देश त्याचा कोणत्या तो लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण ट्रम्पसोबत थोडंसं झालं होतं, सो लक्षात घ्या, ते येणार आहे न्यूजमध्ये. हे येणार. देन हे काय, इकॉनॉमी. ह्या इकॉनॉमीच्या अवॉर्डचं नाव वेगळं आहे, म्हणजे वेगळं म्हणजे थोडं टेक्निकल नाव आहे. जसं तो नाही का रॉवलटॅकचं नाव काहीतरी वेगळं आहे इतिहासात, तसं इथं ह्याचं पण वेगळं आहे. रिक्स बँक प्राईज इन इकॉनॉमिक सायन्स इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल 2025. पहिलं काय, ह्याला काय बोलणार आपण. आणि जे उच्चारता येत नाही ना ते असं बोलतात ना, जे नाही उच्चारता येत ते एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये बोलायचं. स्वीडन बोलायचं मग इथं नाही येत उच्चारतं, मला लक्षात नाही. मग हे पाठांतर कसं करू, असं ह्याच्यात नाही पडायचं. डायरेक्ट जे येईल तर तोंडात ठेवायचं नाव. हे पुढे आता रतन टाटा. हा प्रश्न मला दाखवायचा तुम्हाला. आता हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि सांगा मला. एकदम सोपा प्रश्न आहे. हां, प्रश्न सोडवा, शांत बसा आणि मला सांगा. आता मी विचारतो त्याला सांगायचं. हां काय ऐचा गो यार, तुम्ही सांगायचं तरी. शिट, गेली मजा, गेली आता मजा गेली यार. आता मी एकदम जवळच ठेवलं होतं त्याला, तरी पण आता तर आता मी असं ठेवतो. आता असं ठेवतो. तुम्ही आता वाचा.
हां तरी पण बघा काय असेल त्याचं उत्तर. खाली प्रामाणिकपणे बघू नका खाली. काय असेल उत्तर? 3. हां उत्तर काय असेल केल्याचं? डी. कसं काय? संपला विषय. आता ह्याला हे माहिती पाहिजे का तुम्हाला? पद्मभूषण, पद्मविभूषण, उद्योगरत्न हे डेटा असंच आहे फसवायला तुम्हाला. आणि इथं काय मेंटॅलिटी काय असते, तुम्ही वाचता वाचता थकणार इथं खाली येईपर्यंत, तुम्हाला मरू दे त्याच्या याला सोडून द्या म्हणणार जाऊ देत बोलणार. आणि मग नंतर हे पण बरोबर कराल तुम्ही, मग नंतर अजून कन्फ्युजन होणार आपण. पण मेन जो पॉईंट आहे तो इथे आहे. आणि हा प्रश्न मी स्वतः असा तुम्हाला दाखवायला म्हणून टाकला नाही की नोबेल नंतर लगेच त्यांनी दाखवलं म्हणजे बरोबर आता आम्हाला घेत आहेत बरोबर, असं नाही ते. कारण हा प्रश्न बघा 14वा आहे आणि तो प्रश्न 13वा होता. सो लगेच आयोगानं तिथं लगेच तो प्रश्न टाकला आहे. आणि त्याच्या मागचं लॉजिक नोबेल पारितोषिक आहे. म्हणजे महत्त्वाचा इव्हेंट माहिती आहे तुम्हाला आणि त्या इव्हेंटवरनं बाकी तर मला काय माहीत नाही आहे, तरी पण तुम्ही क्वेश्चन देऊ शकता, तुम्ही आन्सर. सेम असं आहे की नंतरच्या पण काही क्वेश्चन्स आहेत त्याला पण असं एक लॉजिक आहे. पुढे जाऊयात आपण, ठीक आहे. समजलं? आता हे वरचं मला माहीत नाही, मला काय करायचं माहीत नाही, मला एक माहिती आहे बास झालं. म्हणून मी नोबेल पारितोषिक चांगलं करा बोललो ना, ठीक आहे. त्याच्यावरती प्रश्न सायन्सचे पण सुटणार, इथं अजून करंटचे पण सुटणार 2-3 प्रश्न. 23मध्ये उद्योगरत्न दिला होता, तो प्रश्न विचारला होता 24मध्ये एक्झामला. पहिला उद्योगरत्न पुरस्कार होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लॉन्च केला होता, तो रतन टाटांना भेटला होता. नंतर ते मिस्त्री कोण नाही ॲक्सिडेंटमध्ये मेले, मिस्त्री टाटांचेच कोणते प्रेसिडेंट बोलतात त्याला, त्यांना भेटला होता 24मध्ये. बघा एकदा, म्हणजे ह्याच्यामध्ये असेल मॅगझिनमध्ये. पुढे आता 15वा प्रश्न. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, हां, विच ऑफ द फॉलोइंग ICT ॲप डेव्हलप बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इनेबल्स द सिटीजन टू फाईल कंप्लेंट अगेन्स्ट द व्हायोलेशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट और व्हायोलेशन ऑफ एक्सपेंडिचर लिमिट. आचारसंहिता थोडक्यात, म्हणजे एवढं वाचण्यापेक्षा आचारसंहिता ब्रेक जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला कंप्लेंट करण्यासाठी एक ॲप्लिकेशन आहे, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लॉन्च केले. त्याचं नाव काय विचारलं आहे, प्रश्न विचारेल. दुसरा फिरून विचारतील की हे ॲप्लिकेशन, आता उत्तर नाही ना इथं, हे ॲप्लिकेशन कोणी लॉन्च केलं असं विचारू शकतात ना फिरवून सेकंड टाईम. आता इथं तुम्ही थोडंसं लक्ष द्या या ऑप्शन्सवर, त्याने सांगा काय असू शकतो. कोणतं ॲप्लिकेशन आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लॉन्च केले, की भाई तू जर का पैसे वाटत असतील ना इलेक्शन वेळी, तर तुझा लगेच फोटो काढून मी तू लगेच पोस्ट करेन, असं ते ॲप्लिकेशन आहे. विजिल. आता विजिलचा अर्थ काय माहिती आहे का? विजिलन्स, CCTV विजिलन्स म्हणजे नजर ठेवणं, सावध, सतर्कता. विजिल. सी म्हणजे सिटीजन, विजिलंट सिटीजन म्हणजे सतर्क नागरिक जो इलेक्शनला डिपेंड करतो. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जर का कोण ब्रेक करत असेल ना, तर त्याचा फोटो काढायचा, पोस्ट करायचा, व्हिडिओ करायचा, लगेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्शन घेणार, लगेच तिथं कंप्लेंट्स विदिन द 100 मिनिट्स तिथं तुमचं सॉल्व केलं जातात कंप्लेंट्स तुमच्या, ठीक आहे. असं ते आहे एक इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटचं. 2018ला आलं हे. 2024ला इलेक्शन होत्या जूनमध्ये, एप्रिल टू जून होत्या ना, जूनमध्ये इलेक्शन्सचे रिझल्ट आले, ठीक आहे. आणि आपली एक्झाम कधी झाली? हां, जून 2025ला, म्हणजे वर्षभराचं आहे गॅप. आणि वर्षभरातलं पण महत्त्वाचं ना, 5 वर्षानंतर निवडणुकात नाही लोकसभेच्या, मग प्रश्न विचारणार कुठे? निवडणुकावरती विचारणार, तर इलेक्शन कमिशनमध्ये आले ते विचारायला, ठीक आहे. सी विजिल नावाचं हे आहे असं ॲप्लिकेशन, विजिलंट सिटीजन, ठीक आहे. TC आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जर कोण ब्रेक करत असेल तर त्याला 90% ऑफ कंप्लेंट्स रिझॉल्व्ह व्हाव्यात असं त्यांचं ते एम होतं, ठीक आहे. पुढे उत्तर हे आहे. देन पुढे आंबेडकर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहे? शशी थरूर. मी दाखवलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, त्यामुळे हा प्रश्न तिथूनच घेतला होता मी, ठीक आहे. शशी थरूर. आता हे कोण आहे? हरी नरके. हे पण एक्सपायर झालं होतं तेव्हा मागच्या यावर्षीच, म्हणून त्यांचं नाव इथं आहे. नरेंद्र जाधवसुद्धा न्यूजमध्ये होतं मागच्या वर्षी. त्रिभाषा समिती, हिंदी असावा का मराठी असावा का इंग्लिश असावा, पहिलीपासून असावा का दुसरीपासून की 5वीपासून, त्यांची समिती होती. त्याचे अध्यक्ष कोण होते?
नरेंद्र जाधव, आमचा बाप आणि आम्ही नावाचं पुस्तक आहे यांचं. ठीक आहे, ते पुस्तकावरती प्रश्न येतो MPSCला. हां, पुस्तकं मराठी लँग्वेजमध्ये येतो. ठीक आहे. देन जयराम रमेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आहेत, राज्यसभेचे मेंबर्स आहेत, त्यामुळे हे पॉलिटिकल माणूस आहेत. हे दोघंही काँग्रेसचे आहेत. आता बघा, आंबेडकर लाईफ पुस्तकाचं नाव काय इंग्लिशमध्ये आहे का मराठीमध्ये आहे? मराठीमध्ये का इंग्लिश आहे? इंग्लिशमध्ये. आता दोन माणसं मराठी आहेत, तो हरी नरके साहेब आणि इथं जाधव. आता राहतात कोण? दोन. आता शशी तरूर तुम्ही जर यूट्यूबवर इंस्टावर वगैरे दिसतात, ते थोडं स्कॉलर टाईप भाषण त्यांचं असतं, इंग्लिशमध्ये बोलतात. आणि जयराम रमेश पण पॉलिटिकल थोडा अवेअरनेस असेल ना कोणाला, किंवा पॉलिटिकल अवेअरनेस थोडा. हे काही लेखक नाही आहेत, हे लेखक आहेत आधीपासून. हां, ते व्हाईट कलरचे इंदिरा गांधी प्रेस कॉन्फरन्स घेतात सारखे ते म्हणजे तुला माहिती आहे ते. असं पॉलिटिकल अवेअरनेस पण कुठे कामाला येईल लक्षात घ्या. मग जयराम रमेशला एलिमिनेट केला मी इथं, हरी नरके एलिमिनेट केले, नरेंद्र जाधव एलिमिनेट केले, मराठी लोक राहिले कोण? शशी तरूर. तसंही पण मी काहीतरी करू शकतो ना, लॉजिक्स. सो हे ॲनालिसिस, हे डिरेक्शन आहे. ही जी डिरेक्शन आहे ना, हे माहिती पाहिजे की काय केलं पाहिजे. तर पुढे 4 प्रश्न बाकी आहेत, पटापट घेऊयात. किती वाजले? आहे वेळ ना? आहे वेळ, घेऊ शकतो. हे पुस्तक आहे. ठीक आहे. शशी थरूर. देन आता खालीलपैकी कोणत्या एजन्सीने नो युअर मेडिसिन ॲप लॉन्च केले आहे? वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. असं 4 संस्था आहेत. नो युअर मेडिसिन इथं तसं माहीत नाही मला, काहीच माहीत नाही. तर मी 50-50 कुठेतरी खेळेन. एकतर ह्याच्यातलं 2 निवडेन किंवा ह्याच्यातलं 2 निवडेन. एजन्सीमधलं निवडेन. डोपिंग अँटी म्हणजे इथं काहीतरी करू शकतो आपण. आणि जर माहीत नसेल तर सोडून पण देऊ शकतो आपण, कारण सगळे मेडिकल एजन्सीज आहेत. मग सगळ्याच गोष्टीला लॉजिक नाही फिट होत. म्हणजे मी काहीतरी करायला बघेन, लॉजिक फिट करायला बघेन, पण तुम्ही म्हणाल मग सगळ्याच क्वेश्चनला लॉजिक फिट करायला बघतायत. तसं नाही होत ना. कधी माहीत पण पाहिजे कन्फर्म. मग मी जर काय करेन, मग काय लोकांचं असतं की सामानला बघतात. काय लोकांना बघतात की मोठं नाव दिसतं त्याला करू. प्रत्येकाचं मग ते वेगळं ॲनालिसिस आहे. आता मी डोपिंगवरती जाईन, मग मी डोपिंगमधलं एक 50-50 करेन. मग वर्ल्ड किंवा नॅशनल, मग इंडियातली एक्झाम आहे, MPSCली एक्झाम आहे, गट बजे नॅशनल, मग नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. चल, लावून दिलं आपण, गेलो पुढे. 10 प्रश्न आहेत ना, अटेम्प्ट तर करू शकतो आपण. 8 बरोबर आले, 2 चुकले, जाऊ देत ना, काय प्रॉब्लेम आहे, 1 मार्क जाईल. पुढे नो युअर मेडिसिन कोणी केलं आहे? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. आता हे का करतायत? त्यांनी का केलं? ते स्टेरॉइड घेऊन वगैरे खेळतात ना प्लेयर्स, एनर्जी घेऊन. रेडबुल नाही, ते प्रॉपर इंजेक्शन्स असतात, ब्लडमध्ये इंजेक्ट करतात ते, आणि मग ते एनर्जी वाढवतात. मग समोरचा प्लेयर असतो असा झालेला असतो, तो कमी पडतो, मग ते इम्बॅलन्स होतं. मग ते बॅलन्स होण्यासाठी त्यांनी हे नो युअर मेडिसिन, म्हणजे प्लेयरच्या हातात मोबाईल असेल किंवा गॅजेट असेल, प्लेयर, कोच किंवा त्याचे जे असिस्ट करणारे लोक असतात त्यांना सगळ्यांना हे मेडिसिन, हे ॲप्लिकेशन यूज करायला बोललेत गव्हर्नमेंट, की तुम्हाला आता तू प्लेयर आहे समजा आणि मी कोच आहे तुझा, मी तुला काहीतरी खायला प्यायला देतो आहे, गोळी देतो, टॅबलेट देतो आहे समजा, तू बघ लगेच तू पहिलं काय आहे ते, माझ्या खेळाशी संबंधित आहे का, मी जर का गेलो आणि मला बाहेर काढलं तर माझं नुकसान आहे. मग ते नो युअर मेडिसिन बघा काय आहे ते, नंतर जावा, म्हणून ते नो युअर मेडिसिन आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, निष्पक्ष खेळ, प्ले फेअर. आणि तसंच वाडा आहे, मग वाडा कुठलं आहे? वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, वर्ल्ड लेवलला. हे PIB नावाची वेबसाईट. आता मग PIB तिकडे UPSC पण वापरता येते, आपण MPSC कुठेही, म्हणजे असं PIBचं सगळीकडेच वापरतो आपण, पण आपण PIB नाही सर्च करत MPSCला, आपण मॅगझिन वाचतो, मॅगझिन वाचून गप्प जे येईल त्याच्यातनं ते करतो. मॅगझिनमधनं येतात प्रश्न, आउटपुट येतो, फक्त ते वाचलं पाहिजे सगळं. मग हे सगळं करण्यापेक्षा मॅगझिन वाचणं काय सोपं आहे ना, अवघड काय आहे मॅगझिन वाचणं. आता मॅगझिन वाचायलाच लोक घाबरतो आपण, मग हे सगळं करण्यापेक्षा सगळं सर्च करा, PIB करा, GK रोडे योजना, कुरुक्षेत्र, राज्यसभा TV, हे सगळं बघण्यापेक्षा मॅगझिन वाचा डायरेक्ट. देते ना मॅगझिन तुम्हाला आउटपुट, 15 आउट ऑफ 13-12 देते जा तुम्हाला. 2 प्रश्न तर असे बाहेरचे असणारच आहेत, ते तुमच्या नॉलेजने सुटले तर उलट बेटरच आहे ना. आणि एवढं वाचणार तर आपल्याला सुटणार प्रश्न, असं नाही एवढं वाचणार अभ्यास करणार तर GKचं नॉलेज प्लस करंटचं नॉलेज मिक्सअप करून आपण सोडू शकतो प्रश्न. ठीक आहे. हे मनसुख मांडवी आहेत कोण?
आरोग्यमंत्री आपले, वर्ल्ड नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. ओके. आता डोपिंग किंवा नो युअर मेडिसिन म्हणतात ना, एक मिनटं एवढंच एक्सप्लेनेशन आहे बस, बाकी काही एक्सप्लेन नाही करू शकत अजून, जास्त काही नाही एक्सप्लेनेशन मला आहे. ठीक आहे. एक तर माहीत पाहिजे डिरेक्टली, कारण माहीतच पाहिजे ना इलेक्शन कमिशनने कोणतं ॲप्लिकेशन लॉन्च केलं, माहितीच पाहिजे, त्याला काय एवढं हे नाही. लॉजिकली आपण लावू शकतो विजिलंट सिम असं पण येतं, किंवा हृदय नावाची एक योजना होती तेव्हा, आणि त्याचं हेरिटेज, एज फॉर हेरिटेज, मग संस्कृतीचं संवर्धन असं मराठीत ऑप्शन होतं खाली तरी. मग मला हृदय माहीत नव्हतं, मग एज फॉर हेरिटेज माहिती होतं, हेरिटेज कॉन्झर्वेशन वगैरे काहीतरी असं होतं. मग ते खाली आपण टिक करून अंदाज लावू शकतो जर का माहीत नसेल तर. ठीक आहे. पुढे MS स्वामीनाथन यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही. आता ह्याच्यात पण 4 स्टेटमेंट्स आहेत, कोणते विधान खरे नाही असं विचारलं आहे. तर एक महत्त्वाचा इव्हेंट ह्याच्यामध्ये पण आहे, जो माहिती असेल तर तुम्हाला क्वेश्चन सुटतो. एक महत्त्वाचा इव्हेंट आहे ह्याच्यामध्ये, एकच वाक्य माहीत पाहिजे, आणि जो वेल नोन आहे, असं नाही की बाहेरचा कुठला तरी पुरस्कार आहे किंवा असं काहीतरी आहे. एक कोणता अध्यक्ष, वर्ल्ड फूड प्राईज हा सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट आहे याच्यामधला, आणि तो 4था दिला आहे बघा. वाचताना पण तुम्ही इथं येईपर्यंत मारणार आपण, दमणार लिटरली. मग ते इथं येईपर्यंत आपण इथल्या ऑप्शनला एलिमिनेट करेपर्यंत आपलं मेंटॅलिटी नसते, मग आपण इथपर्यंत गोंधळतो. इथपर्यंत आकडे वाचतो ना, 1971 रॅमन मॅक्सेसे, नंतर तांदूळ संशोधन फिलिपिन्स 2004, म्हणजे फॅक्ट्स खूप आहेत ना. फिलिपिन्सच्या जागी काहीतरी दुसरं असू शकतं, 1971च्या जागी काहीतरी तिसरं असू शकतं, 2004च्या जागी 13, म्हणजे हे येऊ शकतं ना, कारण अंकात चुकवतात, डेटमध्ये चुकवतात, येऊ शकतं. बट मेन जो इव्हेंट आहे याच्यातला, तो जर मला माहिती असेल तर वरती माहीत नसेल तर मला काहीच फरक पडत नाही. मेन इव्हेंट काय, वर्ल्ड फूड प्राईज. हा दरवर्षी येतो, जसा नोबेल प्राईज पारितोषिक आहे तसा वर्ल्ड फूड प्राईज आहे, त्याच्यामुळे तो दरवर्षी येतो. कोणाला भेटतो, कधी चालू केलं, हे आपल्याला माहीत पाहिजे. पुरस्कार म्हणजे कोणाला भेटला एवढं नाही, तर तो कधीपासून चालू झाला, पहिला कोणाला भेटला, हे नॉलेज आपल्याला सारखं वाचून ते राहतं, कारण ते स्टेटमेंटमध्ये तेच येतं. ठीक आहे. आता इथं स्टेटमेंटमध्ये चुकवताना पण त्यांनी एकदम मायन्यूट चुकवलं आहे, एकदम मायन्यूट चुकवलं आहे, एकदम. इथं चुकवताना काय चुकवलं आहे, मग काय चुकू शकतं इथं. जागतिक अन्न पुरस्कार लॉजिकल आहे, कारण स्वामीनाथन ग्रीन रिव्होल्युशनचे इथं संस्थापक आहेत. 1969 रोलिंग प्लॅन इकॉनॉमी, बरोबर, सरकती योजना काहीतरी बोलतो ना आपण त्याला, तेव्हा केलं आहे ना 1969मध्ये. सो ग्रीन रिव्होल्युशन झालं आहे. तो जागतिक अन्न पुरस्कार कोणाला भेटतात, जे लोक या म्हणजे अन्न क्षेत्रात मोठं काम करतात ना, डिस्ट्रीब्युशनमध्ये, त्यांना अन्न पुरस्कार भेटतात. ठीक आहे. तो ह्या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार मानला जातो थोडक्यात. ठीक आहे. सो 1988 अन्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आता ह्याच्यामध्ये अन्न पुरस्कार जेव्हा वाचतो ना आपण, तेव्हा आपण वाचतो की अन्न पुरस्काराची सुरुवात 1987ला झाली आहे. जर हे माहिती असेल तर तुम्हाला इथं हे वाक्य तुम्हाला एलिमिनेट करता येईल. म्हणजे जरी कंबाईन मेन्स आहे, पण किती चांगलं कुठे चुकवलं आहे बघा, एकदम मायन्यूट चुकवलं आहे, एवढं मोठं चुकवलं नाही कुठे, एकदम मायन्यूट चुकवलं आहे. 8 आता 7 केलं आहे, 7 आता 8 केलं आहे, एवढंच चुकवलं. म्हणजे हे पण किती डीपमध्ये कधी कधी आपल्याला माहिती असावं लागतं. हा क्वेश्चन UPSC लेवलला पण आहे असं म्हणू शकतो मी, UPSC लेवलचा क्वेश्चन आहे असं म्हणू शकतो. काय सांगता येतं, UPSC असा प्रश्न येऊ शकतो, आणि आला आहे ना. मग मी सांगितलं होतं तिकडे कबड्डी प्लेयर, खो खो प्लेयर वरचं खाली, मेन्सचं आणि वुमनचं खालीवर केलं होतं, तसंच इथं केलं आहे. इथं फक्त 8चं 7 केलं आहे. आता एवढं तुम्ही ह्या प्रश्नामध्ये फक्त एकच गोष्ट शोधणार, 8 चुकले, ते कसं शोधणार ना एवढं तरी. म्हणून जे मोस्ट इव्हेंट आहेत ना, भारतरत्न अवॉर्ड कधी चालू झाला माहीत पाहिजे, पहिला कोणाला भेटला माहीत पाहिजे, नोबेल पारितोषिक माहीत पाहिजे, परत द्रोणाचार्य पुरस्कार माहीत पाहिजे, मेजर ध्यानचंद पुरस्कार माहीत पाहिजे, अर्जुन द्रोणाचार्य साहित्य अकादमी पुरस्कार माहीत पाहिजे, परत अजून जे काही पुरस्कार आहेत, काय काय येतात अजून पुरस्कार, सरस्वती पुरस्कार आहे, परत अजून सरस्वती सन्मान, थोडक्यात अजून बरेच पुरस्कार आहेत, ते सगळे माहीत पाहिजेत तुम्हाला. आणि मग त्यांचं डिटेल माहीत पाहिजे, मोठ्या पुरस्कारांचं डिटेल माहीत पाहिजे सगळं. ठीक आहे. कधी चालू झाले, पहिला कोणाला भेटला. ठीक आहे. सो आता वर्ल्ड फूड प्राईज चालू झाला 1987ला, काहीतरी 86ला एस्टॅब्लिश झाला, 87ला पहिला पुरस्कार भेटला स्वामीनाथनला.
ठीक आहे. आणि इव्हेंट का होता महत्त्वाचा, त्यांची डेथ झाली होती. प्रत्येक एक्झामला प्रश्न होता, राज्यसभेला पण होता, परत गटबला पण होता, परत मेन्सला पण होता. मग शेवटी महत्त्वाचा माणूस आहे ना, मग येणार प्रश्न कुठून येणार प्रश्न माहिती आहे. आता तुम्हाला एवढं लक्षात आहे, महत्त्वाच्या माणसाचा प्रश्न येणारच, मग त्याच्यावर तुटून पडायचं. नोबेलवर प्रश्न येणार, तुटून पडायचं, कारण तो हक्काचा मार्ग आहे, तो मार्क आहे. आता इथं मला सांगा, तुम्हाला माहिती आहे की वर्ल्ड फूड प्राईजबद्दल तुम्हाला माहिती आहे, पण स्वामीनाथनबद्दल तुम्हाला काय माहीत नाही. प्रश्न सुटणार ना. मगाशी पण तसे काही क्वेश्चन्स होते की ज्याच्यामध्ये एकच इव्हेंट होता महत्त्वाचा, तो माहिती असेल ना तर तुम्हाला डेटा माहिती असण्याची गरज नाही. ठीक आहे, म्हणून ते कंबाईनला असं म्हणतात ना, फॅक्ट्स चांगले असे डोक्यात टाकायचे आणि वाचताना प्रत्येक शब्द असा तो सवय लावून घ्यायची. म्हणतो प्रॉब्लेम येतो ना वाचताना, कंप्लीट होत नाही रीडिंग, किंवा फास्ट होतात, किंवा अटेम्प्ट सगळ्या करतो पण मार्क येत नाही. सो वाचताना पण सवय लावून घ्यायची की वाचताना असं वाचायचं एकदम, आणि शेवटच्या ऑप्शनपर्यंत येईपर्यंत आपली मेंटॅलिटी ठेवायची, वाचायची, रीडिंगची कॅपॅसिटी ठेवायची. नाही तर येईपर्यंत आपण थकतो. परत मल्टी स्टेटमेंट वाचले, मग खाली परत मल्टी ऑप्शन्स आहेत परत, मग त्याच्यात आपण हे होऊन जातं. याच्यात तर स्टेटमेंट्सच असेल, पण देताना पण मग त्यांनी काय केलं, वर्ल्ड फूड प्राईजचा बेस आहे ह्या क्वेश्चनला. हा नुसता स्वामीनाथनचा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न वर्ल्ड फूड प्राईजचा आहे. तो जर माहिती असेल तुम्हाला, तो कोणाला भेटू दे नंतर, पण सुरुवात जर का म्हणतात ना, तुम्हाला माहिती असेल प्रथम, तर प्रथम दिलं आहे. प्रथम पुरस्कार 88मध्ये भेटला आहे का तुम्हाला माहिती आहे, की 87मध्ये भेटला आहे, तर प्रश्न सुटतो. ठीक आहे, असं आहे. सो असं प्रत्येक एक्झाममध्ये आहेत हा असे इव्हेंट्स, एलिमेंट्स जे महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला माहीत पाहिजे. देन पुढे हे काय, रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड 1971ला भेटला, कारण ते 1969ला आपण ग्रीन रिव्होल्यूशन केलं इंडियामध्ये, माहिती आहे ना. थर्ड प्लॅन, नंतर रोलिंग प्लॅन आपण ब्रेक घेतला, युद्ध झालं ना, युद्धानंतर काय ते ब्रेक घेतला आपण. देन हे काय आहे की ते होते अध्यक्ष होते ना, कोणते तरी संचालक होते, राईस रिसर्च इन्स्टिट्यूट फिलिपिन्सचे. हां, देन होते हे काय, नॅशनल कमिशन ऑन फार्मर्स 2004मध्ये. PM कोण होते यावेळी सांगा मला. ठीक आहे, बरोबर. देन नंतर काय, वर्ल्ड फूड प्राईज, हे फॉल्स आहे. 87ला अवॉर्ड भेटला आहे पहिला, नॉट इन 1988. ठीक आहे, पुढे. आणि त्या अवॉर्डची प्राईस ते त्यांनी कुठे वापरले पैसे, हे काय, MS स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन करण्यासाठी वापरले. देन हे फॅक्ट्स आहेत सगळे. अजून परत एकदा, पोस्ट ह्युमसली त्यांना भारतरत्न भेटले, 5 जणांना भेटलं होतं भारतरत्न त्यावर्षी. कोण कोण माहिती आहे, कर्पूरी ठाकूर, MS स्वामीनाथन, आणि कोण होतं आठवत आहे कोण, अजून 3 लोक होते. तो महत्त्वाचा इव्हेंट, हे माहिती पाहिजे, कारण 24ला भारतरत्न भेटले, 25ला भेटला नाही आहे, 26ला भेटला नाही आहे, 26ला पण नाही भेटला आहे. सो पुढे, फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन ते माहिती आहे आपल्याला. वर्ल्ड फूड प्राईज हे विकिपीडियाचा डेटा आहे, पण ह्या मॅगझिनमध्ये दिलं आहे. ठीक आहे, फूड पुरस्कारामध्ये दिलं आहे, जागतिक पुरस्कारामध्ये कमी शब्दात दिलं आहे. माहिती असलं तेवढं क्वेश्चन सुटणार, हे खूप जास्तच आहे. म्हणजे इथं दिलं आहे बघा, 1987 वर्ल्ड फूड प्राईज. आणि देतं कोण, हे पण लक्षात ठेवा, जनरल फूड्स फॉलोड बाय न्यूमरस अदर. जनरल फूड नावाची जी संस्था आहे ती देते. US मध्ये याचं हेडक्वार्टर आहे. ओके, पद्म हे त्यांना मिळालेले अवॉर्ड्स आहेत, ते मॅगझिनमध्ये आहेत. सगळे अवॉर्ड तुम्हाला पाठांतर नाही होणार, पण एवढं लक्षात ठेवायचं की त्यांना सगळंच भेटलं ऑलमोस्ट. पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न भेटलं आहे, पद्मविभूषण भेटलं आहे, परत रॅमन मॅग्सेसे भेटलं आहे. वर्ल्ड फूड प्राईज म्हणजे मल्टिपल अवॉर्ड भेटले, जसं टाटांना भेटले जसे तसं. ठीक आहे, आणि हा झाला लास्ट ऑप्शन 88. इंग्लिशमध्ये बघा ना, इंग्लिशमध्ये एक हे आहे बघा, एकदम प्रश्नाचा एकदम शेवटचा घटक आहे, तो चुकवला इंग्लिशमध्ये. आता इथं पण इंग्लिश मराठी प्रश्न बनताना इंग्लिशमध्ये बनतो, बरोबर. तो बनवताना बघा त्यांनी कसा बनवला आहे, इन 1988. ओके, 1988. सो इथं चुकवलं आहे त्यांनी. मग इथं वाचायला येईपर्यंत, हे शेवटपर्यंत आपण तेवढी ठेवली पाहिजे संयम आपला. सो ही एक्झाम नुसतं अभ्यासाची नाही आहे, संयम ठेवला पाहिजे, तेवढा प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला जास्तीत जास्त. 18-19 यूथ सॅट, एक छोटे 2 प्रश्न आहेत. असे मल्टिपल आपण हे करतो, इनिशिएटिव्स असतात जे इंडिया, US, इंडिया, युरोप, इंडिया, त्यानंतर
रशिया, इंडिया, जपान, इंडिया, चायना असे इनिशिएटिव्ह आपण कलेक्टिव्ह करतो. त्याच्यावर प्रश्न आहे. यूथसॅट हा कोणत्या देशांचे संयुक्त उपग्रह मिशन. यूथसॅट इज अ जॉईंट सॅटेलाइट मिशन ऑफ विच कंट्रीज. यूथसॅट इंडिया, रशिया, इंडिया फ्रान्सचा एक वेगळा इनिशिएटिव्ह आहे. युरोपियन स्पेस एजन्सी आहे, त्यांचा वेगळा आहे. इंडिया आणि रशिया आहे ह्याच्यात. इंडिया रशिया आहे, ठीक आहे. ही इस्रोची वेबसाईट आहे. आपल्याला वेबसाईटला जाऊन अभ्यास नाही करायचा, आपण बुकमधनं करायचा अभ्यास. यूथसॅट इज अ जॉईंट इंडो रशियन स्टेलर अँड सुटला प्रश्न. चल पुढे जाऊया. जाऊ द्या आता, नाही चला जास्त नाही बघायचं बा. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक निसार. हे प्रश्न आहेत हा. निसार पण येऊन गेले प्रश्न. निसार इज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड मिशन जॉईंटली डेव्हलप बाय इस्रो अँड नासा. सुटला प्रश्न, ठीक आहे. पुढे आणि फार तर फार नंतर काय की त्याचा मेन इनिशिएटिव्ह काय किंवा मेन त्याचा मोटिव्ह काय ते विचारणार. ते पण माहीत पाहिजे. नुसतं सुटला म्हणजे नाही, 2-3 लाईन्स माहीत पाहिजे. कोणासोबत केलं आणि त्याचा मेन मोटिव्ह काय हे माहीत पाहिजे. हे इस्रोची वेबसाईट आहे. परत हा त्याचा इंडिया रशिया ऑप्शन 4. आणि हा घानाचे न्यूली इलेक्टेड घाना प्रेसिडेंट जॉन महामा इज मेंबर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग पॉलिटिकल पार्टी. आता याचं जर काय ते काहीतरी गेस करा आपण. चला इंडियन आपण आहोत तर आपण काहीतरी गेस करा. असं माहीत नाही तुम्हाला, मला माहिती आहे, कोणाला माहीत नाही. हां 2 की 3, 2 और 3. हा लास्ट क्वेश्चन आहे आपल्या ह्याचा. 1 नाही 3. NDC. हा NDC आहे. काँग्रेस आहे ना त्याच्यात. असं मी केलं होतं पण त्याचं लॉजिक नाहीच आहे त्याचं काय. हां NDC नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस. पण लॉजिक ते नाही आहे तसं. मी असं भारतीय आहे ना आपण म्हणून काँग्रेस, म्हणून मी काँग्रेस केलं असं ते बरोबर आलं मी सोडवताना. पण तसं लॉजिक नाही आहे याचं. हां ह्याचं लॉजिक वेगळंच आहे काहीतरी. म्हणजे लॉजिक आहे की माहिती पाहिजे, हे लॉजिक आहे याचं, ठीक आहे. माहिती पाहिजे तर का. हां आता माहिती पाहिजे कसं. हे इलेक्शन झाले कधी माहिती आहे का, जानेवारी 2025मध्ये. एक्झाम कधी झाली, जून 2025मध्ये. परत जून 2025ला सुरुवातीला पंतप्रधान घोषणा केली पंतप्रधानांनी की आम्ही बाहेर जाणार आहोत या देशांना भेट द्यायला. हां म्हणजे एक लॉजिक मी पण माझं ॲनालिसिस आहे किंवा मला असं वाटतं असू शकतं की घानाच का विचारलं ना, इतर पण खूप आहे. आता घाना तुम्हाला माहिती आहे का, घानाचा काय विषय. आफ्रिकन देश आहे आणि त्याच्याने आपलं एवढं म्हणजे भारी नाही ना की काहीतरी विचारलं. US, रशिया, फ्रान्स, स्वीडन असं काहीतरी नाही आहे ना, मग घानाच का विचारलं. सो पार्टी आहे नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस. हे आहेत जॉन महामा प्रेसिडेंट ऑफ घाना. आणि नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस आहे त्यांची पार्टी. आणि हे मीडिया सेंटर आहे मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. जून 27चं आहे हे. असं नाही आहे हे जून 27चं दिसतं आहे पण आधी इनिशियलला अनाऊन्स झालं होतं की जाणार आहेत करोड. आता पेपर कधी छापतात मला पण नाही माहिती आहे, करंट अफेअरचे किंवा हे पेपर. असं बोलतात की एकदम बोलतात ना 10-20 दिवस अगोदर असं काहीतरी छापतात. असतं म्हणजे करू शकतात कारण एकदम गुप्त असतं ते, तो कोणालाच माहिती नाही आहे. पण त्या आधी अनाऊन्स केलं म्हणून घाना. चला प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी विल अंडरटेक अ विजिट टू घाना. पहिलं टू घाना फ्रॉम जुलै 2, 3, 2025. आणि नंतर अजून पण काही कंट्रीज आहेत त्या इथं दिल्या नाही आहेत, मी खाली असतील त्या, ठीक आहे. सो त्याचं उत्तर आहे नॅशनल डेमोक्रेटिक काँग्रेस. माहिती पाहिजे. आणि जर का वाचलं असेल ना आपण तर आपण लक्षात ठेवू का हा काँग्रेसचा माणूस आहे असं लक्षात ठेवायचं आणि बाजूला काढायचा. जास्त विचार नाही करायचा. वाचलं असेल तर सांगायचं ना घानाचा अध्यक्ष काँग्रेसचा माणूस आहे असं करायचं आणि बाजूला व्हायचं, ठीक आहे. जॉन महामा नाव विचारू शकतील. टू बी कंटिन्यू. सोर्सेस नंतर आपण सोर्सेस म्हणजे आता मी डेटाच देतो तुम्हाला, असं काही मी बाहेर देत नाही वेगळं. नंतर मग अजून आपण 2-3 प्रश्नपत्रिका अशा बघायच्या आहेत आणि त्यातून मग एक टॉपिक पण कवर करणार आहे मी. आता मी नोबेल केला तसे मग थोडं फास्ट जाईन मग नंतर मग थोडं फास्ट होईल आपलं लेक्चर ह्याच्यापेक्षा. हेच अशा पद्धतीने आहे. आणि आता झालं आपलं लेक्चर, समजलं. एक मिळालं काहीतरी ह्याच्यातून तुम्हाला ॲनालिसिस एक्झॅक्ट एक्झाम काय असते
किंवा करंट अफेअर आपण घाबरतो करंट अफेअरला खूप, मग ते कसं करायचं. आता जेव्हा मी कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस ऑफ ग्रुप बी, ग्रुप सी, मेन्स, प्री, राज्यसेवा प्री, मेन्स सगळं जेव्हा एकत्र करून तुम्हाला दाखवेन ना, सगळे क्वेश्चन 15 चौक जवळपास 60-62 क्वेश्चन एकत्र करून, तेव्हा तुम्हाला समजेल अरे सगळं एखाद एक गुंतलेलं आहे, तेव्हा समजेल तुम्हाला. तेव्हा तुम्हाला वाटलं की करंट अफेअर सोपं आहे. सो ही डिरेक्शनसाठी वेळ लागतो, म्हणून हे पहिले लेक्चर्स आहेत ना इंट्रोडक्शनचे, ते घेण्याची गरज काय माहिती का, ह्याच्यामुळे की तुम्हाला डिरेक्शन माहीत पाहिजे करंट अफेअर काय करायचं. कारण करायला खूप आहे, हे पुस्तकसुद्धा कमी नाही आहे, ह्याच्यात डेटा इतका आहे ना, तुम्हाला वाचून वाचून कंटाळ येईल. एवढं पुस्तक मोठं आहे, 300-350 पानाचं पुस्तक आहे जवळपास. इंग्लिशमध्ये पण आहे, हा जे इंग्लिशमध्ये करतात ते, असं घाबरू नको तो, तुम्हाला पण इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, नाही तर बोलतील इंग्लिशवाल्यांसाठी काही नाही का काय. सो 357 350 पानाचं पुस्तक आहे आणि प्रत्येक लाईन्स, प्रत्येक वर्ड, डेटा लक्षात ठेवायचा आहे पूर्ण तुम्हाला. सो म्हणजे ते पण लक्षात ठेवताना महत्त्वाचे इव्हेंट्स किती महत्त्वाचे आहेत बघा. नोबेल माहिती आहे मला, वर्ल्ड फूड प्राईज माहिती आहे मला अजून महत्त्वाचे इव्हेंट्स काय होते याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये काय आठवते, हे माहीत पाहिजे महत्त्वाचे इव्हेंट्स. मग ते महत्त्वाचे इव्हेंट्स माहिती असतील ना, जे नॉमिनल असतील ते नाही जरी लक्षात असतील ना, तरी तुम्हाला क्वेश्चन सुटतो, बरोबर. आता इथून पुढचे लेक्चर इकॉनॉमिक्स असेल उद्या संध्याकाळी शार्क टाईमला. अमित सर आहेत, एक्सपिरियन्स आहेत खूप, हां मेन्सवाले आहेत, 10 वर्ष शिकवत आहेत पूर्ण. तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये खूप डाऊट्स असतात आणि कंबाईनला तर स्पेसिफिकली, कारण कंटेंट म्हणजे खूप. आता नोट्स पण कंबाईनला काय काय बनवतात ना क्लासेसवाले, पुस्तकं एवढे नोट्स आहेत, पुस्तकं एवढी, मग त्यातून काय करायचं. आणि ॲक्च्युली इकॉनॉमिक्स हा नोट्सपेक्षा किंवा पुस्तकांपेक्षा लॉजिकचं जास्त पार्ट आहे इकॉनॉमीमध्ये. जर का तुम्ही पेपर जर ॲनालिसिस केला तर लॉजिकचं पार्ट जास्त आहे, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स सोपं करून तुम्हाला गरज आहे इकॉनॉमिक्सची. आणि देन मग CSAT जास्त भर दिला पाहिजे. सो एवढ्या पद्धतीनं आहे. उद्या लेक्चर आहे, उद्या पण या अटेंड करा लेक्चर उद्याचं. मग देन इंट्रोडक्शन सगळे संपतील, एक मराठी ग्रामर राहील आणि CSAT राहील, ते आपण नंतर बॅच चालू होईल तेव्हापासून करू. तोपर्यंत कोणाचे काही डाऊट्स असतील मध्ये या दिवसामध्ये तर विचारून घ्या. आणि मग नंतर 1 एप्रिलपासून आपण बॅच चालू करतो आहे, कारण आपल्याला पुढचं टार्गेट करायचं आहे, सिलेबस संपवायचं आहे. जास्त मुलं, जितकी मुलं येतील तितकी मुलं घेऊन आपण बॅच सुरू करणार, कारण आम्हाला सिलेबस कवर करायचा आहे. भले 10 रिझल्ट्स येतील, 5 रिझल्ट्स येतील, प्रिलिम्स निघेल, मेन्सला बसतील, आम्हाला तेवढं करायचं आहे इनिशियल. त्याच्यामुळे आम्ही क्राऊडवरती फोकस नाही आहे, सिलेक्टिव्ह रिझल्ट ओरिएंटेड स्टुडंट पाहिजेत, त्या पद्धतीनं आम्ही काम करतो आहे. ठीक आहे, तुम्हाला आता इतक्या दिवसात समजलं पण असेल हे. ठीक आहे, सो हे आहे सगळं. आणि तुमच्या ओळखीचे कोण असतील तर त्यांना पण सांगा असं असं आहे. 2600 एक्झाम देत आहे, तर PYQ प्रोग्राम पण आहे, म्हणजे सगळ्या बाजूने करतो. PYQ एका बाजूला, PYQ एका बाजूला, टेस्ट सिरीज एका बाजूला, लेक्चर्स एका बाजूला, तुमचं सेल्फ स्टडी, सगळ्या गोष्टीने चौ बाजूने आपण सिलेबस कवर करणार आहे. सो तुम्ही या, कनेक्टेड राहा आणि मग तो तुमचा अभ्यास आपोआप होत जाईल आपोआप. ठीक आहे, सो एवढं सांगतो. बाकी आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. आपण काय डाऊट्स तुमचे? डाऊट्स? सोपं वाटते का करंट अफेअर? सांगतोय मी तर सोपं वाटते ना, मला हेच करायचं, सोपं वाटलं पाहिजे. ॲक्च्युली सोपं वाटलं पाहिजे, हाच रोल आहे क्लासेसचा किंवा टीचर म्हणून किंवा एक सिनियर म्हणून. हाच रोल आहे की सोपं वाटलं पाहिजे, काहीतरी कठीण आहे असं नाही वाटलं पाहिजे. कारण कठीण वाटलं तर मग सोडतो आपण, मग थोडंसं कंटाळा करतो. सो सोपं वाटलं पाहिजे, असं प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत झालं पाहिजे असं माझी इच्छा आहे. तर करंट अफेअरचं मी करतो आहे, बाकी इतर सब्जेक्टचं इतर टीचर्स करत आहेत. तुम्ही त्या पद्धतीनं फॉलो करा आणि अभ्यास करा. ठीक आहे, चालेल, थांबूयात आपण. थँक्यू, धन्यवाद.